डॉक्टर वा ना बेडेकर व्याख्यानमालेचे आजचे प्रमुख व्याख्याते श्री अमृत बंग सर, व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक सुभाष शिंदे सर, तसेच उपप्राचार्य आणि डॉक्टर वा ना बेडेकर व्याख्यानमालेचे प्रमुख डॉक्टर महेश पाटील सर, विद्याप्रसारक मंडळाचे सर्व सदस्य, महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, ग्रंथपाल, सर्व प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थी मित्र, डॉक्टर वा न बेडेकर व्याख्यानमाला पुष्प 48वे या व्याख्यानमालेत मी मानसी आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज व्यासपीठाला व्याख्याते म्हणून अमृत बंग सर लाभले आहेत आणि हे आमचं भाग्य आहे। आपण त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोतच, पण तत्पूर्वी मी सर तुम्हाला थोडक्यात महाविद्यालयाची ओळख करून देते। कोणतीही संस्था आणि कार्य सहज एका दिवसात उभं राहत नाही, त्यामागे अनेक ध्येयनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तींचा अनेक वर्षांचा संघर्ष असतो। डॉक्टर वा न बेडेकर व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपण अनेक ध्येयनिष्ठ आणि आपापल्या क्षेत्रात एका विशिष्ट उंचीवर काम करत असतानाही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अनेक विद्वान मंडळींना आपण ऐकलं आहे, अनुभवलं आहे आणि ज्यांच्या नावावर ही व्याख्यानमाला आपण सुरू केली ते डॉक्टर वा न बेडेकर एक स्वप्न उराशी बाळगून होते। स्वप्न, समाजोन्नतीचं स्वप्न, युवा गौरवाचं। ठाण्यातील मुलांना शिक्षणासाठी बाहेर जावे लागू नये या उदात्त हेतूने त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांची स्थापना केली। संपूर्ण समाज सुसंस्कृत करणं हे त्यांचं ध्येय होतं आणि त्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केलेले आहेत। आज हजारो विद्यार्थी दरवर्षी पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून या महाविद्यालयातून बाहेर पडत असतात। डॉक्टर वा न बेडेकर यांचे सामाजिक बांधिलकीचे ध्येय त्यांची पुढची पिढी देखील तितक्याच हिरिरीने पुढे घेऊन जाते। सर तुम्हाला माहिती असेल की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमुळे शिक्षण पद्धतीमध्ये आता खूप जास्त बदल होत आहे आणि जोशी बेडेकरमध्ये पण आपण अनेक वेगवेगळे उपक्रम या निमित्ताने करण्याचा प्रयत्न करतो। शिक्षण हे केवळ जीविकेपुरतं मर्यादित राहू नये आणि ते जीवनाभिमुख व्हावं यासाठी आपण खूप कार्यक्रम करत असतो आणि नुकतंच NSS विभागातर्फे आपण ट्रान्सफॉर्मिंग लाईव्स द पॉवर ऑफ कलेक्टिव्ह सर्व्हिस या विषयावरती एकदिवसीय कॉन्फरन्स आयोजित केली होती आणि या कॉन्फरन्ससाठी धुळेहून पद्मश्री चैत्राम पवार सर आले होते, तसेच मध्य प्रदेशहून राजाराम कटारा सर आले होते, डॉक्टर रामा श्याम सुद्धा आल्या होत्या या व्याख्यान कॉन्फरन्ससाठी आणि तसंच NSS मार्फत आपण खूप उपक्रम करत असतो। उंबरमाळी या गावाला आपण दत्तक घेतले आणि त्या गावात सुद्धा NSSचे विद्यार्थी आणि शिक्षक सगळेच जण वेगवेगळे कार्यक्रम करत असतो। आपल्याकडे अतुल्य सेल सुद्धा आहे जे स्टार स्टुडंटसाठी आहे, स्पेशल स्टुडंटसाठी, आणि त्या स्टुडंटसाठी शिक्षक तर काम करतातच पण सोबतच जे नॉर्मल विद्यार्थी आहेत ते सुद्धा त्याच्यासाठी काम करत असतात। म्हणजेच आपण महाविद्यालयातर्फे हा प्रयत्न करतो की नॉट मी बट यू हे जे वाक्य आहे, ब्रीदवाक्य, ते त्यांच्यामध्ये रुजावं यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो आणि हा जो वारसा आम्ही डॉक्टर वा न बेडेकरांचा पुढे घेऊन जातोय त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून आपण ही स्मृती व्याख्यानमाला सुरू केली आणि या निमित्ताने अनेक लोक इथे आले। त्यामध्ये अनिल अवचट असतील, माधवी घारपुरे असतील, गिरीश कुबे, डॉक्टर दीपक टिळक, नीलिमा मिश्रा, पद्मश्री डॉक्टर गणेश देवी, डॉक्टर प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे, पद्मश्री सुधारक ओलवे, पद्मश्री राहीबाई पोपेरे, सचिन पिळगावकर, पद्मश्री पद्मजा फेडाणी जोगळेकर, पद्मश्री गिरीश प्रभुणे असे अनेक लोकांचे व्याख्यानमाला इथे झालेले आहेत आणि आजचं हे 48वे पुष्प आहे। आपण हे सुरू करणारच आहोत। तत्पूर्वी मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक सुभाष शिंदे सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करावं। शाल, श्रीफळ, महाविद्यालयाचं सन्मान चिन्ह, महाविद्यालयाचा वार्षिक अंक आणि वार्षिक वृत्तपत्र देऊन आपण सरांचा सन्मान करत आहोत। मी उपप्राचार्य डॉक्टर महेश पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी महाविद्यालयाचे उपप्राचार्य धन्यवाद सर। मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर महेश पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी उपप्राचार्य प्राध्यापक सुभाष शिंदे सर यांचं स्वागत करावं। धन्यवाद सर। मी प्राध्यापिका इशिता प्रधान मॅडम यांना विनंती करते की त्यांनी उपप्राचार्य आणि या व्याख्यानमालेचे प्रमुख डॉक्टर महेश पाटील सर यांचं स्वागत करावं।
धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. सभागृहात उपस्थित सगळ्यांचेच शब्दसुमनांनी मी स्वागत करते आणि मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक सुभाष शिंदे सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद मॅडम. मंचावर उपस्थित आजचे व्याख्याते श्री अमृत बंग सर, उपप्राचार्य डॉक्टर महेश पाटील सर, त्याचप्रमाणे प्रेक्षकांमध्ये उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल आमचे गुरुवर्य प्राध्यापक नारायण बारसे सर, त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्याला हे पाणिनी सभागृह उपलब्ध करून दिलं त्या डॉक्टर व्ही एन ब्रिम्स या आपल्या विद्याप्रसारक मंडळाच्याच संस्थेचे संचालक डॉक्टर नितीन जोशी सर, त्याचप्रमाणे आमचे इतर प्राध्यापक वर्ग डॉक्टर विनोद चांदवानी, मानसी जंगम मॅडम, इस्पिता मॅडम, त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्र हो, मला फार आनंद होतो आहे की मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली. कारण आपल्याला एक असं व्यक्तिमत्व आज लाभलेलं आहे की त्यांची स्वतःची तर ओळख आहेच आणि त्यांच्या पालकांची देखील एक वेगळी ओळख आहे. तुम्ही सर्वांनी अभयभंग आणि राणीभंग यांचं नाव ऐकलं असेल, नसेल तर कार्यक्रमानंतर गुगल करा आणि त्यांचं काय कार्य आहे त्याविषयी जाणून घ्या. आणि आपण पाहतो की आपण बहुधा आपल्या पालकांच्या पावलावर पावलं ठेवून पुढे जाऊ इच्छित नाही आजकालची पिढी. जर ग्लॅमर असेल त्याच्यात तर आपण जाऊ इच्छितो, पण ग्लॅमर नसेल तर मग नको म्हणतो. जर आपले आईवडील प्राध्यापक असतील तर आपणही एक चांगला प्राध्यापक बनावा. जर माझे आईवडील समजा जोशी बेडेकरमध्ये ब्रिम्समध्ये असतील तर मग मी दिल्ली विद्यापीठासारख्या संस्थेत जावं अशी कोणी अभिलाषा ठेवत नाही. पण ग्लॅमर असेल, पैसा असेल तर त्यामागे आपण निश्चित पळतो. पण अमृतभंग सर असे आहेत की गडचिरोलीसारख्या ठिकाणी त्यांचं बालपण गेलं आणि तिथून ते अमेरिकेत शिक्षण घेतलं त्यांनी, पेन्सिल्वानिया विद्यापीठामध्ये इंजिनिअरिंगमध्ये, आणि आय टीत जॉब करून खूप पैसा मिळवून पाहून पैशाला ते पैशाच्या प्रलोभनाच्या मागे पडले नाहीत. पुन्हा ते भारतात आले आणि त्यांच्या आईवडिलांसोबत त्यांना साथ केली आणि त्यांचं समाजकार्य एका वेगळ्या अंगाने पुढे नेण्याचं त्यांनी एक वसा घेतलेला आहे आता. तर असे अमृतभंग आपल्याला लाभलेले आहेत. आजचा त्यांचा विषय जो आहे ट्रान्सफॉर्मिंग द नेशन फॉर द यूथ बाय द यूथ, असा हा त्यांचा विषय आहे. अतिशय महत्त्वाचा विषय आहे. भारताची आपल्याला प्रगती साध्य करायची असेल तर आपल्याला तरुणांची प्रगती करणं फार महत्त्वाचं आहे. याचा अर्थ निघतो असं मला वाटतं. आणि सध्याच्या घडीला भारत हा सर्वात तरुण देश आहे जगामध्ये आणि हे फार मोठं ह्युमन कॅपिटल आहे आपल्याकडे. आणि जर आपण ते कॅपिटल चांगल्या प्रकारे मोल्ड केलं, त्याला इन्स्पायर केलं, त्याला ट्रेन केलं, त्याला वेगवेगळ्या स्किल्स दिल्या तर निश्चितपणे भारत ही एक जगातील महासत्ता होऊ शकते, यात वाद नाही. आणि त्यामुळे अमृतभंग सरांचं हे जे कार्य सुरू आहे त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून ते अतिशय वाखाणण्यासारखं आहे. त्यांनी सांगितलं दरवर्षी ते अनेक अशा प्रकारचे शिबिरं घेत असतात गडचिरोलीमध्ये आणि त्यांचं पूर्ण भारतभर राज्यभर काम सुरू असतं. तर आजचं हे व्याख्यान तुम्हाला बरंच काही शिकवून जाईल आणि व्याख्यान फक्त ऐकून तुम्ही ते सोडून देऊ नका. एवढे जे सभागृहात उपस्थित विद्यार्थी आहेत त्यापैकी अगदी 10 जणांनी जरी ते डोक्यामध्ये ठेवून आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार दाखवलेल्या मार्गानुसार जर मार्गक्रमण करण्यास सुरुवात केलं तर तुमचं भविष्य तर उज्ज्वल आहेच, पण आपल्या देशाचं देखील भविष्य उज्ज्वल आहे असं मला वाटतं. तर मी एवढे 2 शब्द बोलून इथेच थांबतो आणि अमृतभंग सरांचं इथे महाविद्यालयातर्फे आमच्या प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडमतर्फे, त्याचप्रमाणे डॉक्टर विजय बेडेकर सर आमच्या विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर महेश बेडेकर आणि पूर्ण VPM फॅमिलीतर्फे तुमचं सर स्वागत करतो. मॅडम थोड्या वेळात जॉईन करतीलच, त्यांची तब्येत ठीक नाही आहे, तर त्यांच्या वतीने मी पुन्हा एकदा सर तुमचं स्वागत करतो. आणि आपण कार्यक्रमाला इथे आम्हाला लाभलात हे आम्ही भाग्य समजतो आणि इथे मी थांबतो. धन्यवाद.
धन्यवाद. ब्रिम्स कॉलेजचे संचालक डॉक्टर नितीन जोशी सर इथे आहेत. मी इशिता प्रधान मॅडमना विनंती करते की आपण त्यांचं स्वागत करावं. जोशी बेडेकर महाविद्यालयाचे ग्रंथपाल नारायण बारसे सर यांचं देखील स्वागत करावं. NSS विभागाचे प्रमुख डॉक्टर चांदवानी सर इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. धन्यवाद सर. आपण व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी आजचे जे प्रमुख व्याख्याते आहेत त्यांची थोडक्यात ओळख करून मी तुम्हाला देते. डॉक्टर, इंजिनियर किंवा यासारखं उच्च शिक्षण घेतलं की जनरली आपली अशी एक मानसिकता असते की परदेशात जायचं आणि स्थायिक व्हायचं. पण याच मानसिकतेला छेद देत दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये काम करणारी एक उच्च शिक्षित तरुणांची मानसिकता तयार झालेली आहे. आणि आजच्या युवांमध्ये अशा पद्धतीची सामाजिक जाणीवा निर्माण करणारे जे सामाजिक युवा कार्यकर्ते आहेत ते म्हणजे अमृत बंग. 2006 साली तरुणांमधील सामाजिक जाणीवांचा विकास करून त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीला चालना देण्याचा उपक्रम सुरू झाला. देशभरातून अनेक युवा या कार्यशाळेमध्ये सहभागी होतात आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही वैचारिक भावना स्थिर करणारी ही कार्यशाळा आहे, ज्याचं आयोजन निर्माण संस्थेतर्फे केलं जातं. आणि निर्माण संस्थेचे संचालक जे आहेत ते म्हणजे अमृत बंग सर. सरांचं कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण झालं आणि त्यानंतर 1 वर्ष त्यांनी नोकरी केली आणि त्यानंतर त्यांनी निर्माण या संस्थेच्या कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. ते असं म्हणतात की जीवन जगण्याचा उद्देश स्वतःपुरता नाही तर तो सर्वांगीण असला पाहिजे. आणि याच विचारातून त्यांनी तरुणांमध्ये स्व ओळख ते स्वविकास या उद्देशाने त्यांनी निर्माणची स्थापना केली. निर्माण आणि सर्चसोबत ते महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण या अंमलबजावणीच्या सुकाणू समितीचे सदस्य देखील आहेत. सरांनी टाइम्स ऑफ इंडिया, लोकसत्ता, लोकमत, इंडियन एक्सप्रेस, महाराष्ट्र टाइम्स अशा विविध वृत्तपत्रांमध्ये लेखांचं प्रकाशन केलेलं आहे. सरांना सोशल वेल्थ अवॉर्ड, झी युवा सन्मान अशा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आलेला आहे. आणि असं हरहुन्नरी व्यक्तिमत्व आज आपल्या व्यासपीठाला लाभलेलं आहे. मी सरांना विनंती करते की ट्रान्सफॉर्मिंग द नेशन फॉर द यूथ बाय द यूथ या विषयावरती आजचं 48वं व्याख्यान पुष्प त्यांनी गुंफावं. हॅलो हॅलो, माझा आवाज मागे ऐकू येतोय का? स्पष्ट? ठीक आहे, ग्रेट. सर्व मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनो, मला इथे बोलवलंत आणि या व्याख्यानमालेमध्ये बोलण्याची संधी दिलीत याच्याबद्दल एक तर मनपूर्वक धन्यवाद. मी तुमच्याशी बोलताना मराठीचा उपयोग करणार आहे, कारण मला असं सांगण्यात आलं आहे की बहुतांश सगळ्या लोकांना मराठी समजते आणि माझी पण मातृभाषा मराठी आहे. मध्ये मध्ये मात्र गरज पडली तर कदाचित मी हिंदी किंवा इंग्लिशमध्ये काही बाबतीत ट्रान्झिशन करीन. आणि मला याची कल्पना आहे की माझा चेहरा फारसा हँडसम नाही, त्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडे बघून जर बोर झालात तर तुम्हाला बघायला जास्ती मजा येईल म्हणून काही स्लाईड्स आहेत. त्या स्लाईड्स संपवणं हा काही माझा उद्देश नाही, पण त्या स्लाईड्स माझ्यापेक्षा जास्ती चांगल्या दिसतात. तर कधीही बोर झालात तर कृपा करून तुमचे कान ट्यून ऑफ करा, पण स्लाईडकडे बघू शकता. ठीक आहे. माझ्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली आहे आणि 2008 साली माझा कम्प्युटर इंजिनिअरिंगचा जॉब सोडावा असं मी ठरवलं. याचं कारण मला बोर झालं होतं. मला हे कळत नव्हतं की मी गडचिरोलीचा मुलगा पुण्यामध्ये राहून अमेरिकेतला कुठच्या तरी माणसाचं बँकिंग ट्रान्झॅक्शन सेफ सिक्युअर व्हावं म्हणून सॉफ्टवेअर लिहितो आहे, ज्या माणसाला मी माझ्या आयुष्यात कधीच बघणार नाही आहे. तर मी हे का करतो आहे असा प्रश्न मला पडला. सुरुवातीचे काही दिवस नाही पडला, कारण खूप मोठी सॅलरी येत होती आणि भारी वाटतं आपल्याला. कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर 21.5व्या वर्षी मी स्वतःच्या पायावर उभा राहिलो. पण मला जाणवलं थोड्याच दिवसात की जितके पैसे मला दर महिन्याला मिळत आहेत तेवढे मी आयुष्यात कधी वापरलेच नव्हते, मला त्याची गरजही नव्हती. तर मग मी इथे AC ऑफिसमध्ये बसून हे का काम करतोय, हे मला आयुष्यभर करायचं आहे का, आणि जर हे नाही करायचं तर दुसरं काय करायचं, हा शोध माझ्यासाठी महत्त्वाचा होता. या शोधालाच आपण म्हणूया पर्पजचा शोध. ही फक्त माझी कंडिशन नाही, माझ्यासारख्या तुमच्यासारख्या भारतातल्या अनेक तरुण मुलामुलींची कंडिशन आहे. कारण नॉट एव्हरीबडी इज ॲज लकी ॲज यू टू गेट इन टू सच अ ब्युटिफुल वंडरफुल इन्स्टिट्यूट. For most of the young people of this country,
any degree gives them truckload of information. Occasionally they get some skills, but one thing almost nobody gets is a sense of purpose. की मला जे काही मी शिकलो आहे, इंजिनिअरिंगमध्ये असेल, मॅनेजमेंटमध्ये असेल, कॉमर्समध्ये असेल, आर्ट्समध्ये असेल, मेडिकलमध्ये असेल, जर्नलिझममध्ये असेल, लॉमध्ये असेल, त्याचा उपयोग मी नेमका कोणासाठी आणि कसा करू, आणि मला आयुष्यात लांब पल्ल्यात काय करायचं आहे, याचं उत्तर बहुतांश तरुण मुलामुलींकडे नाही. आणि मग निर्णय कसे होतात, तर मी आजूबाजूला बघतो माझे बाकीचे क्लासमेट्स काय करतायत, एक दोन बॅच सिनियर्स काय करतायत, किंवा मग काका मामा मावशी आई बाबा कोणीतरी काहीतरी सांगतं आणि तसे तरुण मुलं मुली निर्णय घेतात. ही आम्हाला ट्रॅजेडी वाटते. आम्हाला असं वाटतं की भारतातल्या तरुण मुलामुलींना त्यांच्या जीवनाचा पर्पज काय हे शोधण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणूनच 2008मध्ये ती नोकरी सोडून मी निर्माण या उपक्रमाच्या सोबत काम सुरू केलं. त्यामुळे आजकाल जर तुम्ही मला बघाल तर मी असा कुठेतरी तुम्हाला दिसीन की जिथे व्हरायटी ऑफ यंग पीपल वर्क विथ अस अँड वी ट्राय टू फिगर आउट व्हॉट इज द पर्पज दॅट दे वूड फाइंड मिनिंगफुल. हे काम मी गडचिरोलीला राहून करतो. उल्लेख झाला माझ्या आईवडिलांचा देखील की जे स्वतः मेडिकल डॉक्टर्स आहेत, आणि मी 6 महिन्याचा होतो तेव्हा त्यांनी ठरवलं की महाराष्ट्राच्या सगळ्यात पूर्व टोकाला जो गडचिरोली जिल्हा आहे, तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल, गडचिरोलीचं नाव ऐकलंय, आदिवासी जिल्हा आहे, थोडा मागास जिल्हा आहे, तर तिथे जाऊन आरोग्याचं काम करावं असं त्यांनी ठरवलं. म्हणून ते तिकडे गेलेत आणि गेले 40 वर्ष तिथे आरोग्याचं काम अव्याहत पद्धतीने चालू आहे. आणि साधारणतः 2 लाख लोकांमध्ये आम्ही आरोग्याचं काम ते करतो. तर याची डिटेल्स काही सांगायची गरज नाही तुम्हाला. सुदैवाने बऱ्याच वेगवेगळ्या ॲकोलेड्सनी आमच्या संस्थेला आणि आमच्या फाउंडर्सना गौरवण्यात आलं आहे. वी आर थँकफुल फॉर दॅट एंटायर सपोर्ट. पण जास्त इंटरेस्टिंग हे की आता आम्ही जिथे राहतो, आमचे कॅम्पस आहे, त्या कॅम्पसचं नाव आहे शोधग्राम. 45 एकरांचा हा कॅम्पस आहे आणि या कॅम्पसमध्ये आम्ही 200 लोक जवळजवळ राहतो. आमचं हॉस्पिटल, आमचे ट्रेनिंग सेंटर सगळे तिथेच आहे. उद्या तुम्ही जर आमच्याकडे आमच्या शिबिरामध्ये सहभाग घ्यायला आलात तर तुम्ही त्या कॅम्पसमध्येच राहाल. पण आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा ते असं दिसायचं, पूर्णपणे बॅरन लँड. आता ते कसं दिसतं, ठीक आहे. तर जवळजवळ 18,000 झाडं आम्ही तिथे लावलेली आहेत आणि आमच्याकडे 4 तलाव आहेत आणि अतिशय सुंदर निसर्गरम्य असा तो कॅम्पस आहे. हेच त्याची इतर काही फोटोज. सांगण्याचा मुद्दा काय की मी फार प्रेमाने स्वीकार करतो ज्यांनी कोणी मला असं म्हटलं की आम्ही याच्यामध्ये जाऊन काही त्याग केला. पण व्हेरी ऑनेस्टली स्पीकिंग मला असं मुळीच वाटत नाही की मी किंवा आमच्या कुटुंबाने काही त्याग वगैरे केला आहे. इतक्या भारी ठिकाणी राहायला जर मिळत असेल तर कसला बोडख्याचा त्याग. आज मला ठाण्यातल्या ठाण्यात तिकडून इकडे यायचं होतं तर आम्हाला पाऊण तास लागला. पण त्याच्यात ती धूळ खाऊन खाऊन मला शिंका यायला लागल्या. तर मला वाटतं पोल्युशन सहन करण्याची माझी क्षमता संपलेली आहे अशा ठिकाणी राहून. आणि माझा डेली कम्यूट हा 2 मिनिटांचा वॉक आहे. तर आय थरोली एन्जॉय. याच तलावामध्ये माझा 5.25 वर्षांचा मुलगा आहे अर्जुन, त्याला घेऊन मी पोहायला जातो. तर असं सुंदर कॅम्पस आहे. तुम्हाला आवडलं का? तुम्हाला यायला मजा येईल का? गुड. सो विल टॉक अबाउट दॅट. ओके, ग्रेट. आता आपला आजचा जो विषय, सरांनी अगदी बरोबर त्याचा इसेन्स कॅप्चर केला की ट्रान्सफॉर्मिंग द नेशन फॉर द यूथ बाय द यूथ. तुमच्या लक्षात आलं असेल तर त्याच्यामध्ये मी एक गंमत केली आहे. पहिले मी तुमच्याशी प्रेमाने बोलणार आहे. ट्रान्सफॉर्मिंग द नेशन फॉर द यूथ, ज्याच्यामध्ये तुम्हीच साध्य आहात. पण त्याच्या पुढचा भाग काय आहे? बाय द यूथ. त्याच्यामध्ये तुम्ही कोण आहात? साध्य आहात का? तुम्ही साधक आहात, साधक आहात. साधन पण नाही, साधक आहात. तर पहिल्यांदा तर आपल्याला या देशाला तरुण मुलामुलींसाठी अधिक चांगलं बनवायची गरज आहे. म्हणून ट्रान्सफॉर्मिंग द नेशन फॉर द यूथ. पण पुढे मात्र हे असं कोणतरी येऊन आपल्यासाठी बनवतील असं होणार नाही आहे. हे बनवण्याचं काम कोणाला करायचं आहे? आपल्यालाच करायचं आहे. म्हणून बाय द यूथ. ठीक आहे. हे का महत्त्वाचं आहे मित्रांनो? आज भारतामध्ये 18 ते 29 या वयोगटामध्ये 26 कोटी तरुण मुलं मुली आहेत. हा 26 कोटीचा आकडा जो आहे फक्त यूथ पॉप्युलेशनचा भारताच्या, हा किती मोठा आहे याचा अंदाज जर घ्यायचा असेल तर तुम्हाला मी सांगतो की युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड, जर्मनी आणि ऑस्ट्रिया या 3 देशांची अख्खी लोकसंख्या जरी आपण एकत्र घेतली तरी त्याच्याहून जास्ती भारतामध्ये फक्त यूथ आहे. पण अनफॉर्च्युनेटली या यूथसोबत काहीतरी चांगलं काम करावं असं फार कमी या देशात घडतं. बहुतांश वेळेला सरकारचा युवांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो?
तर एक तर व्होटर, आम्हाला त्यांची मतं पाहिजे, किंवा आम्ही कुठची तरी स्कीम लॉन्च करू त्याचं त्यांनी लाभार्थी व्हावं, बेनिफिशियरी ऑफ अ स्कीम. सो गव्हर्नमेंट लुक्स एट यंग पीपल ॲज आयदर व्होटर्स ऑर बेनिफिशरीज. प्राइवेट सेक्टर लुक्स एट यंग पीपल एज कस्टमर्स और कंज्यूमर्स. हम कोई तुम्हें प्रोडक्ट या सर्विस निकालेगा, तुम पैसा भरो और हमारा प्रोडक्ट या सर्विस खरीदो. पण व्होटर किंवा बेनिफिशरी किंवा कस्टमर किंवा कंझ्युमर याच्या पलीकडे जाऊन यंग पीपल आर वर्दी ऑफ लव्ह, अटेन्शन, केअर अँड ऑफ फुल्ली ब्लॉसमिंग अशा दृष्टीने त्यांच्याकडे बघणं आणि त्यासाठी त्यांना मदत करणं हे फारसं आपल्या देशात घडत नाही. म्हणून आता हे आमच्या कॅम्पसमधलंच एक झाड आहे. माझ्या आजोबांची समाधी आहे, ती माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांच्या समाधीच्या मागे लावलेलं हे वडाचं झाड आहे. हे कोणी लावलं तुम्हाला सांगतो. बाय द वे, दलाई लामांचे जे राईट हँड, दलाई लामांचं म्हणजे जे एक्झाईलमधलं गव्हर्नमेंट आहे त्याचे जे प्राईम मिनिस्टर सॅमथॉंग रिनपोचे, ते आमच्याकडे आले होते 2003 तर त्यांनी लावलेलं ते झाड आहे. गेल्या 22 वर्षात ते झाड इतकं सुंदर वाढलेलं आहे. तर या झाडाकडे बघून आपण काय म्हणू, छान ग्रो होत आहे झाड. सो द ट्री इज फ्लरिशिंग. फ्लरिशिंग म्हणजे काय? फ्लरिशिंग इज अ टेक्निकल वर्ड. फ्लरिशिंगचा बेसिक अर्थ होतो की आर यू फुल्ली ब्लॉसमिंग, तुम्ही सुंदर पद्धतीने ग्रो होताय का. दॅट ट्री इज ब्लॉसमिंग. पण आर द यूथ ब्लॉसमिंग? आर द यूथ फ्लरिशिंग? या प्रश्नाचं उत्तर घ्यायला आम्ही उत्तर शोधायला आम्ही सुरुवात केली. कारण आपल्याला जर ट्रान्सफॉर्मिंग द नेशन फॉर द यूथ करायचं असेल तर आत्ताची युवांच्या विकासाची सद्यस्थिती काय हे जर कळालं नाही तर पुढे कसं काम करायचं. डायग्नोसिस केल्याशिवाय ट्रीटमेंट देता येते का? म्हणून पहिले काय यायला पाहिजे? डायग्नोसिस. तर आत्ताची युवांच्या डेव्हलपमेंटची सद्यस्थिती काय? मला असं वाटलं कोणतरी याचं उत्तर शोधलं असेल. पण मला झटका बसला की ज्या देशामध्ये जगातले सगळ्यात जास्त यंग लोक आहेत त्या देशातल्या तरुणांच्या विकासाची सद्यस्थिती काय याचं उत्तर तर आपल्या देशाकडे नाहीच. पण याचं उत्तर शोधायचं कसं याचं फ्रेमवर्क देखील नाही. म्हणजे काय तुम्हाला उदाहरण सांगतो. माझा मुलगा 5.25 वर्षाचा आहे. मी तुम्हाला सांगितलं जेव्हा माझा अर्जुन जन्माला आला किंवा तुमच्यातला प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला आला तेव्हा लहानपणापासून एखाद्या छोट्या बाळाची ग्रोथ कशी होते हे तपासण्यासाठी पीडियाट्रिक्स आणि चाइल्ड सायकॉलॉजीमध्ये ग्रोथ माइलस्टोन्स आहेत. म्हणजे आपण हे ठरवू शकतो की अर्जुन आईच्या दुधावरनं आता सॉलिड फूडवर साधारणतः कधीपर्यंत शिफ्ट होईल, तो रांगायला कधी लागेल, तो चालायला कधी लागेल, तो बोबडं बोलायला कधी लागेल, त्याच्या हाताचे मुवमेंट्स अशा कशा होतील की तो स्वतःचं जेवण स्वतः करू शकेल. या प्रत्येक गोष्टी जे बाळाच्या विकासाच्या जडणघडणीतले टप्पे आहेत हे टप्पे ऑलरेडी मॅप्ड आहेत. याचं फ्रेमवर्क आहे. आणि कुठल्याही लहान मुलाचं, उद्या तुमची मुलं होतील समजा, त्या लहान मुलाची ग्रोथ नीट होते की नाही हे आपण त्या फ्रेमवर्कच्या अगेन्स्ट तपासू शकतो. सगळं छान असेल सेलिब्रेट करा, जर छान नसेल तर करेक्टिव्ह ॲक्शन घ्या. ओके, हे लहान मुलाच्या बाबतीत आहे. पण मग आता 18 ते 29 वयोगटामधली जी तरुण मुलं मुली आहेत, तुमच्यातला कोणी त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जर आपण बोट दाखवलं किंवा रस्त्यामधला कुठलाही तरुण मुलगा किंवा मुलगी जर आपल्याला दिसली तर आपण हे ठरवायचं कसं की वेदर दॅट यंग पर्सन इज रिअली डुईंग वेल. माझ्याकडे जर मोजमापाचं काही साधनच नसेल, काही फ्रेमवर्कच नसेल तर मी कशाच्या आधारावर ठरवू. मग सहसा आपल्याकडे कसं ठरवतात लोक, तू कौन से कॉलेज में है, तेरा डिग्री कौन सा है, तेरा पैकेज कितना है, तेरी शादी हो गई क्या, तेरे पास स्क्वेअर फुट ऑफ परचेस प्रॉपर्टी कितना है, कितने कार तू ओन करता है, तुझ्या परीक्षेतले मार्क किती, कोणचा ब्रँड आहे. या गोष्टींच्या आधारावरच जणू काही फक्त तरुण मुला मुलींच्या विकासाची सद्यस्थिती आणि त्याचं मोजमाप करायचं अशी आपल्याला परिस्थितीत असते. जेव्हा आम्ही हे बघितलं वी वेर पेंड आणि आम्हाला असं वाटलं जर दुसरं कोणी काही करत नसेल तर आपणच काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, आय एम व्हेरी हॅपी टू शेअर विथ यू की पहिलं सायंटिफिक फ्रेमवर्क की आर द यंग पीपल फ्लरिशिंग ऑर नॉट. फ्लरिशिंग इज अ टेक्निकल टर्म विच मीन्स फुल्ली डेव्हलपिंग. आणि फ्लरिशिंगच्या विरुद्ध जे असतं त्याला टेक्निकल शब्द आहे लँग्विशिंग. तर हे 2 शब्द तुम्ही लक्षात ठेवा. तुमचं उत्तम चालू असेल तर त्याला शब्द फ्लरिशिंग आणि गडबड होत असेल तर त्याला शब्द लँग्विशिंग. हे शब्द लक्षात ठेवा, ठीक आहे. तर हे मोजण्यासाठी आम्ही असं 7 डोमेनचं फ्रेमवर्क तयार केलं. या मॅडम नमस्ते. आम्ही सुरू केलं जरा. ओके ग्रेट, बसा बसा. तर हे 7 डोमेनचं फ्रेमवर्क आम्ही बिल्ड केलं ज्याच्या आधारावर आम्ही ठरवतो
की एखादा तरुण मुलगा किंवा मुलगी हा ट्रूली डेव्हलप होतोय की नाही. 7 डोमेन्स कुठले? फिजिकल हेल्थ, साइकोलॉजिकल वेलबींग, कैरेक्टर डेवलपमेंट, पर्सनालिटी बाहर की पुताई है, अंदर जो होता है वो क्या है? कैरेक्टर, रिलेशनशिप्स, प्रोफेशनल डेव्हलपमेंट, लाईफ स्किल्स आणि सोशल कॉन्ट्रीब्युशन. तर असं हे निर्माण यूथ फ्लरिशिंग फ्रेमवर्क आम्ही बिल्ड केलं. फक्त फ्रेमवर्क बिल्ड करून आम्ही थांबलो नाही, तर या फ्रेमवर्कवर आधारित आम्ही एक क्वेश्चनेअर बिल्ड केली. ही ऑनलाईन आमच्या साईटवर आहे. हे 7 डोमेन्स आहेत आणि 7 डोमेन्समध्ये मिळून एकूण 50 प्रश्न आहेत. म्हणजे पहिल्यांदा भारतातल्या युवांना कोणतरी आता विचारू शकतं की तुझ्या स्वतःच्या विकासाला तू असेस कर 7 डोमेन्समध्ये या 50 प्रश्नांवर आधारित. आणि जो कोणी ही क्वेश्चनेअर घेतो, इट इज फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल. जो कोणी ही क्वेश्चनेअर घेतो त्याला किंवा तिला त्याच्या मेलबॉक्समध्ये 5 पेजचा रिपोर्ट मिळतो. तो रिपोर्ट तुम्हाला सांगेल की तुमच्या विकासाची आजची सद्यस्थिती काय. मी आत्ताच सरांशी चर्चा करत होतो, आपल्या कॉलेजमधल्या इन्स्टिट्यूटमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याने खरं तर ही जर क्वेश्चनेअर घेतली तर इट विल बी ग्रेट फॉर यू, बिकॉज यू वुड नो व्हॉट इज युअर करंट स्टेट ऑफ डेव्हलपमेंट अँड देन यू कॅन सी व्हेअर यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह. पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक सॅड गोष्ट सांगू द्या. जवळजवळ भारतातल्या 5,000 युवांचा अभ्यास आम्ही केला. हा भारतातला या प्रकारचा पहिला अभ्यास आहे. आणि त्या युवांचा अभ्यास केल्यानंतर आम्ही बघितलं की भारतीय युथच्या विकासाची सद्यस्थिती काय आहे. तर चित्र भयानक होतं. काय ते मी इथे दाखवलं आहे. पहिले आपण समजून घेऊया. सगळ्यात डावीकडे तुम्हाला जे दिसतंय 35% ते भारतातल्या लहान मुलांच्या कुपोषणाचं प्रमाण आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेच्या नुसार भारतातलं लहान मुलं म्हणजे अंडर 5, त्यांच्यातलं कुपोषणाचं किंवा मालन्यूट्रिशनचं प्रमाण हे 35% आहे. तुम्ही सगळ्यांनी वर्तमानपत्रामध्ये इकडे तिकडे ऐकलं असेल बालकांचं कुपोषण वगैरे वगैरे. हा एक सिरियस मुद्दा आहे, याच्यावर काहीतरी कृती करायला पाहिजे. मान्य. त्याचं प्रमाण भारतात आहे 35%. मग आम्ही जेव्हा तरुण मुला मुलींच्यासाठीचं हे फ्रेमवर्क लॉन्च केलं आणि याच्यावर आधारित अभ्यास केला तर आमच्या लक्षात काय आलं, आपल्या फ्रेमवर्कमध्ये किती डोमेन्स आहेत? 7. 7 पैकी 7च्या 7 डोमेन्समध्ये जर तो मुलगा किंवा मुलगी चांगलं करत असेल तर दॅट इज गुड, दॅट इज व्हॉट वी वॉन्ट. पण तसे फक्त 19% होते. म्हणजे 81% युवांचं त्या 7 पैकी किमान 1 किंवा 1हून जास्ती डोमेन्समध्ये गडबडी होती. दे वेर लँग्विशिंग. म्हणजे यूथ मालन्यूट्रिशन होतं 81%. आणि फक्त एवढंच नाही तर आम्ही त्याच्यात सिरियसनेस पण बघितली. त्याला आम्ही म्हटलं सिव्हिअर यूथ मालन्यूट्रिशन. तर 42% मुलामुलींमध्ये 7 पैकी 4 किंवा 4हून अधिक डोमेन्समध्ये त्यांची वाट लागली होती. लक्षात आलं? सो ज्या देशासाठी चाइल्ड मालन्यूट्रिशन हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो खरंच आहे आणि 35%वरनं चाइल्ड मालन्यूट्रिशन कमी व्हावं याच्यासाठी तर आपण प्रयत्न केलाच पाहिजे. पण फॉर द फर्स्ट टाइम वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड वी आर सीइंग की व्हॉट इज द कंडिशन ऑफ यंग पीपल्स मालन्यूट्रिशन इन दिस कंट्री. 81% young people are malnourished on 1 or more of the 7 domains. 42% are malnourished on 4 or more of the 7 domains and that is shockingly bad. गेल्या 1.5 वर्षामध्ये ऑस्ट्रिया, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या 3 ठिकाणी हा रिसर्च आम्ही प्रेझेंट केला. मागच्याच वर्षी जुलैमध्ये मी वर्ल्ड काँग्रेस ऑफ सायकॉलॉजी होती ऑस्ट्रेलियाला, तिथे हा प्रेझेंट केला. आणि जगभरातले जे अगदी बेस्ट ऑफ द बेस्ट एक्सपर्ट्स आहेत या फील्डमधले, दे अक्लेम्ड इट अँड दे ऑल्सो सेड की दिस इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फाइंडिंग फॉर इंडिया बिकॉज इंडिया हॅज अ लिमिटेड टाईम विंडो. आपला हा डेमोग्राफिक डिव्हिडंड काही परमनंट नाही आहे आपल्याकडे, आत्ताच त्याच्यावर कॅश करायला पाहिजे. अँड अ लार्ज नंबर ऑफ यंग पीपल आर नॉट डुईंग वेल इज एक्स्ट्रीमली अलार्मिंग माय फ्रेंड्स. ठीक आहे. म्हणून ट्रान्सफॉर्मिंग द नेशन फॉर द यूथ याची गरज काय? तर गरज ही आहे. कारण प्रत्येक यूथ जेव्हा चांगल्या पद्धतीने फ्लरिश होईल, ब्लॉसम होईल, तेव्हाच त्याला किंवा तिला खऱ्या अर्थाने या देशाचा प्रोडक्टिव्ह नागरिक बनता येईल. तुम्हाला एक गंमत म्हणून, तुम्ही तुमचा मोबाईल जर काढला आणि त्याला जर इंटरनेट असेल तर तुम्हाला QR कोड स्कॅन करता येतोय का? एकदा बघा बरं. इथे तुम्हाला इंटरनेट आहे की नाही मला माहीत नाही. नाहीच आहे का कोणाला? एकाला तरी आहे? नाही आहे. अरे रे, मग वाईट झालं जरा आपलं. बरं, हां, पण तुम्ही किमान फोटो काढून ठेवू शकता. हां, माझी तुम्हाला विनंती ही आहे की आज हे लेक्चर संपलं की आज रात्री झोपण्याच्या आधी कधीतरी
तुम्ही हा QR कोड स्कॅन करा, ती क्वेश्चनर तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल, तुम्हाला 20 ते 25 मिनटं लागतील. ते 20 ते 25 मिनिटांमध्ये ती क्वेश्चनर सिरियसली भरा. तुमच्या प्रत्येकाच्या मेलबॉक्समध्ये 5 पेजचा रिपोर्ट येईल जो तुम्हाला सांगेल की तुमच्या फ्लरिशिंगचं स्टेटस काय. कंडिशन एकच आहे, खोटं नाटं भरू नका. मला जर थोडंसं कणकण वाटतंय तर होऊ शकतं की मला ताप आहे. मला जर ताप असेल आणि मला थर्मामीटरने ताप मोजायचा असेल तर तो थर्मामीटर मी योग्य रीतीने पकडला पाहिजे की बर्फात बुडवला पाहिजे. योग्य रीतीने पकडला पाहिजे. मी बर्फात बुडवीन तर ऑब्व्हियसली ताप आहे की नाही हे दिसणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ही क्वेश्चनर भरताना ऑनेस्टली भरा. तुमचा डेटा काही दुसऱ्या कोणाकडे जाणार नाहीये आणि तुम्हाला स्वतःला कळेल की तुमच्या डेव्हलपमेंटची आत्ताची सद्यस्थिती काय आणि त्याच्यावर आधारित तुम्ही प्रयत्न करू शकता की मग मी आता पुढे काय करेन. या इन्स्टिट्यूटमध्ये असताना जसं प्रत्येक सेमिस्टरला तुमचे अकॅडमिक गोल्स आहेत. तुम्हाला काही 4-5 विषय असतील, त्याचे काही अकॅडमिक गोल्स असतील, परीक्षा असतील, लॅब्स असतील, ते तर तुम्ही केलंच पाहिजे. पण त्याच्यासोबत तुम्ही प्रत्येक सेमिस्टरला 2 किंवा 3 फ्लरिशिंग गोल्स ठेवू शकता का. म्हणजे या इन्स्टिट्यूटमधले तुमचे 3, 4, 5 जितके कितके वर्ष तुम्ही इथे आहात, येणारे तुम्ही आणि जाणारे तुम्ही यांच्यामध्ये काहीतरी क्वालिटेटिव्ह फरक पाहिजे. ठीक आहे. सो ट्रान्सफॉर्मिंग द नेशन फॉर द यूथ, याच्यामध्ये भारत हा युवांचा देश आहे वगैरे असे फक्त गुळगुळीत वाक्य बोलून आता आपल्याला चालणार नाही. आपल्याला त्याला मेजरेबल बनवलं पाहिजे. महाराष्ट्र सरकारच्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशन स्टिअरिंग कमिटीचा मित्रांनो मी मेंबर आहे. आय एम द यंगेस्ट मेंबर. त्या कमिटीमधले बहुतांशी इतर लोक हे रिटायर्ड किंवा ॲक्टिंग व्हाईस चान्सलर्स आहेत. पण आय वॉज एक्स्ट्रीमली सॅड टू सी दॅट व्हॉट टू डू विथ युअर डेव्हलपमेंट इज नॉट अ आयटम ऑन एनीबडीज अजेंडा. सगळं जे डिस्कशन आहे ते NEP कंप्लायंट कसं व्हायचं, अकॅडमिक वर्कलोड कसा ॲडजस्ट करायचा, या कोर्सला काय म्हणायचं, ऑनर्स कुठनं करायचं, याच्या बाबतीत आहे. ते महत्त्वाचं आहे आणि कॉलेजेससाठी त्याचं महत्त्व आहे मला समजतं. पण शेवटी हा सगळा उपद्व्याप कोणासाठी, स्टुडंटसाठी. स्टुडंट कुठेच नाही आहे. NEP म्हणतं की होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट्स, व्हेरी गुड. पण होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे काय असा प्रश्न विचारला तर नोबडी हॅड अन आन्सर. वी आर व्हेरी प्राऊड टू से दॅट फॉर द फर्स्ट टाइम अवर कंट्री हॅज गॉट अ सायंटिफिक आन्सर. मेक यूज ऑफ इट. ओके. सो तुम्हाला तुमचा रिपोर्ट मिळेल. आता तो कसा वाचायचा मी इथे तुम्हाला सांगत नाही. तुम्हाला प्रत्येक डोमेन वाईज, स्टेटमेंट वाईज सगळ्या प्रकारचे मिळतील गोष्टी. त्याच्यावर आधारित तुम्ही ठरवूही शकता की मला पुढे नेमके ॲक्शन्स काय घ्यायचे आहेत. ठीक आहे. सो डू आय टेक इट ॲज अ प्रॉमिस फ्रॉम यू की आज रात्री झोपण्याच्या आधी यू वुड हॅव टेकन द क्वेश्चनर. ठीक आहे. आणि देन यू कॅन ऑल्सो शेअर युअर रिपोर्ट विथ इच अदर. तुझं कशात चांगलं आलं, माझं कशात चांगलं आलं. होऊ शकतं की तुम्ही एकमेकांकडनं शिकू शकता 4 गोष्टी. नंतर गरज पडली तर तुमच्या सरांसोबतही डिस्कस करू शकता. वाटलं तर ChatGPTला तुमचा रिपोर्ट सबमिट करा आणि त्याला म्हणा जिथे जिथे माझे रिपोर्ट लो आहेत स्कोअर्स, व्हॉट कॅन आय डू इन द नेक्स्ट 6 months टू इम्प्रोवाइज. तुमच्या स्वतःचा पर्सनलाइज फ्लरिशिंग प्लॅन तयार व्हायला पाहिजे. गॉट इट. सो हा पार्ट होता आपल्या प्रेझेंटेशनचा पहिला हाफ, ट्रान्सफॉर्मिंग द नेशन फॉर द यूथ. पण आता मला सांगा, सपोज तुम्ही हे सगळं केलं आणि सपोज तुम्ही फ्लरिश व्हायला लागले, फारच छान, व्हेरी गुड. पण डज एव्हरीथिंग गेट ओव्हर देअर. छोटं रोपटं जेव्हा मोठं होत असतं तेव्हा ते पर्यावरणातनं, आजूबाजूच्या जमिनीतनं, हवेतनं रिसोर्सेस घेत असतं. पण जसं जसं त्याचं मोठं झाड होतं ते काय करायला लागतं. झाड फक्त घेतं की मग ते ऑक्सिजन देऊ शकतं, ते फळं फुलं देतं, ते छाया देतं, पक्ष्यांना घरटी करायला जागा देतं, त्याच्या बार्कमध्ये, स्टेममध्ये ते कार्बन सिक्विस्टर करतं आणि त्याच्यामुळे पोल्युशनपासून आपल्याला वाचवतं. सो द इम्पॉर्टंट मार्कर ऑफ अ ग्रोईंग ॲडल्ट, ऑफ अ कॉन्ट्रीब्युटिंग अँड फ्लरिशिंग ॲडल्ट इज, in addition to receiving, have you also started giving? त्यामुळे तुमचं स्वतःचं फ्लरिशिंग अतिशय महत्त्वाचं आहे. ते करायलाच पाहिजे. पण आपल्याला फंगस नाही बनायचं आहे की फक्त रिसोर्सेस घेणारा, आपल्याला देणारा पण बनायचा आहे. हे देणारा कसं बनावं याच्यासाठी म्हणून हा जो निर्माण उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे, याच्यातला जो दुसरा हाफ आहे हा याच्यावर फोकस करतो की भारतातल्या युवांना फ्लरिश तर व्हायला मदत केलीच पाहिजे.
त्यांना त्याच्यासोबत मात्र असा एखादा पर्पज कसा शोधता येईल की ज्या योगे त्या आजूबाजूच्या समाजातल्या एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. आणि म्हणून हा निर्माण उपक्रम आम्ही सुरू केला. आमची निर्माणची जी वेबसाईट आहे निर्माण.mkcell.org किंवा तुम्ही निर्माण अमृतबाग म्हणून गुगल करा, तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यावर तुम्हाला याच्या अनेक गोष्टी सापडतील. विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आम्ही करतो. त्या सगळ्यांचे डिटेल्स सांगून मी आत्ता तुम्हाला बोर नाही करू इच्छित. पण याच्यातली जी सगळ्यात फ्लॅगशिप ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे दर महिन्याला आमचं ते सुंदर कॅम्पस आठवतं. दर महिन्याला त्या कॅम्पसमध्ये आम्ही घेत असलेले 5 दिवसांची निवासी शिबिरं. आणि दर महिन्याला असं एक शिबिर असतं. इथेच सगळ्यात मागच्या रांगेमध्ये माझी मैत्रीण बसलेली आहे रितिशा पाटील. ती आपल्या जोशी बेडेकर कॉलेजमध्ये शिकते. रितिशा फक्त एकदा हात वर कर. आणि ते जिओग्राफी अँड स्टॅटिस्टिक्सच्या फायनल इयरला ती आहे. ती आमच्या रिसेंट कोहर्टचा भाग होती. इनफॅक्ट काल रात्री जेवायला ठाण्याला तिच्या घरीच तिने आम्हाला आमंत्रित केलं होतं. त्यामुळे आम्ही अतिशय उत्तम आम्रखंड आणि श्रीखंड पण खाऊन आलो तिच्याकडे. थँक्स फॉर दॅट रितिशा. पण जोशी बेडेकरमधनं सध्या ही एकच विद्यार्थिनी आमच्याकडे आली. विल बी व्हेरी हॅपी इफ मोर पीपल कम. तर या वर्कशॉप्समध्ये आम्ही काय काय करतो, असे भारतातल्या 22 राज्यातले 3500हून अधिक विद्यार्थ्यांचं आम्ही आत्तापर्यंत ट्रेनिंग केलेलं आहे. आणि विविध बॅकग्राऊंड्समधनं मुलं मुली येतात. मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, फंडामेंटल फिजिक्स, लॉ, जर्नलिझम, विविध कॉलेजेसमधनं मुलं मुली येतात. आय वुड बी व्हेरी हॅपी if next time I do a presentation, I'll be able to also add this institute in Joshi Bedekar in that. And if more and more students can become part of it. मला असं सांगण्यात आलं आहे की तुमच्यातले अनेक जण NSSचे मेंबर आहात. आज जो मला सकाळी घ्यायला आला होता शशांक आहे का इथे? आहे. तर तो पण NSSचा मेंबर आहे. मला खूप आनंद वाटला. पण NSSमध्ये तुम्ही जे सोशल कॉन्ट्रीब्युशन करता ते कॉलेज संपलं तर NSS बंद व्हायला पाहिजे का? पण बहुतांश मुलामुलींचं असं होऊन जातं. त्यामुळे आपल्याला जर पुढे जीवनामध्ये काहीतरी पर्पजफुल कॉन्ट्रीब्युशनचा मार्ग मिळाला नाही तर कॉलेजमधली सोशल सेन्सिटिव्हिटी कॉलेज संपली की अनेक जणांची संपून जाते. तसं नाही व्हायला पाहिजे. हा खरं तर याच्या मागचा उद्देश. भारताच्या विविध क्षेत्रातले अनेक नामवंत रिसोर्स पर्सन्स येतात. ते देखील या शिबिरांच्या माध्यमातून तुमच्यासोबत इंटरॅक्ट करतील. आणि दर महिन्याला एक असं हे शिबिर असतं. यू कॅन कम टू विच एव्हर वन दॅट सूट्स युअर कॅलेंडर. विविध प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये होतात. माझ्या व्हॅल्यूज काय, माझा पर्पज मी कसा शोधू, मी सोशल ॲक्शन आणि ॲक्टिव्ह सिटिझन म्हणून कसा कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, माझ्या इमोशन्सना मी अंडरस्टँड आणि एक्सप्रेस कसं करावं, अल्कोहोल, सबस्टन्स यूज याच्या बाबतीत युवा म्हणून माझी भूमिका काय, युवा म्हणून माझी आणि पैशाची रिलेशनशिप काय, पैशाकडे मी कसं बघावं. पैसा ही एक नेसेसिटी पण आहे, त्याच्याशिवाय जगता येत नाही. पण सब कुछ पैसा ये भी शायद से सही नाही. सो मनी अँड आय ही रिलेशनशिप नेमकी कशी असावी. मी वाचन कसं चांगलं करू शकतो. पण यूथ अँड रीडिंग, विविध प्रकारचे मुद्दे यांच्याविषयी या वर्कशॉप्समध्ये चर्चा होते, इंटरॅक्शन्स होतात, एक्सरसाइजेस होतात, ज्याच्यातनं तुम्हाला स्वतः फ्लरिश व्हायलाही मदत मिळेल आणि एक असा मित्रमैत्रिणींचा समूह मिळेल की जो सोशल ॲक्शनच्या बाबतीत देखील अतिशय प्रेरित आहे. हे त्याचे काही स्नॅपशॉट्स तुम्हाला कळायला म्हणून की काय प्रकारे ते सगळं दिसतं. आणि भारतातल्या विविध सोशल ऑर्गनायझेशन्सच्या सोबत तर आम्ही काम करतोच, पण भारतातल्या विविध अकॅडमिक इन्स्टिट्यूट्सच्या सोबत देखील आता आमचं कोलॅबरेशन होत आहे. त्या विविध अकॅडमिक इन्स्टिट्यूट्समधनं मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आमच्याकडे येतात. ह्याला आपण स्किप करूया. तुम्हाला मात्र जर खरंच फ्लरिश करायचं असेल तर फक्त निगेटिव्ह चॉईसेस अवॉइड करणं एवढं पुरेसं नाही. निगेटिव्ह चॉईसेसला तर अवॉइड केलंच पाहिजे, पण स्वतःहून जास्ती पॉझिटिव्ह चॉईसेसमध्ये आपल्याला गुंतावं लागतं. ते कसं करायचं त्याच्या आधी तुम्ही जस्ट एकदा नजर फिरवून घ्या की आमचे ॲल्युमनाय काय म्हणतात. हे त्यांच्या शब्दात आहे की त्यांना हा निर्माणचा अनुभव कसा वाटला. इथे वरती अर्जुन सारस्वत आहे. एम्स दिल्लीला हा MBBS करायचा, तेव्हा निर्माणमध्ये आला होता. तो काय म्हणतो बघा, निर्माण हेल्प मी रिअलाइज व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इन माय लाईफ अँड फील वी विथ एन्थुझियाझम अँड एक्साइटमेंट अबाउट द सर्च फॉर माय पर्पज.
It gave me clarity for my future prospects and the direction I want to take with my life. This has to be one of the most influential things in my life. असे अनेक आहेत. तुम्ही आमच्या साईटवर जाल तर तुम्हाला भरपूरच काय 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 मिळून जातील. त्यामुळे आता इथे आपण कदाचित याच्यावर वेळ नको घालवायला. आय वॉन्ट टू कम टू दिस. आपण मगाशी मी बोलताना बोललो की तरुण मुलामुलींना त्यांच्या जीवनासाठी फक्त इन्फॉर्मेशन आणि स्किल पुरेसी नाही, तर त्याच्या पुढे जाऊन काय पाहिजे? पर्पज पाहिजे. पण पर्पज म्हणजे नेमकं काय? हा XYZ गोष्ट ही माझा पर्पज आहे हे मी कसं ठरवायचं? मला स्वतःला पुस्तकं वाचायला फार आवडतात. मी सरांना सांगितलं आमची 10,000 पुस्तकांची लायब्ररी आहे आणि मी वर्षाला एनिवेअर बिटवीन 30 ते 40 पुस्तकं वाचतो. कठीण पुस्तकं वाचतो. मला खूप आवडतात. आत्ताही माझ्या बॅगमध्ये 4 पुस्तकं आहेत. पण मला जीवनामध्ये खूप पुस्तकं वाचायची आहेत. पण मला खूप पुस्तकं वाचायची आहेत हा माझा पर्पज आहे का? तुम्हाला काय वाटतं? मग ती माझी काय आहे? आवड, हॉबी. मला खेळायला आवडतं, जेन्युइनली आवडतं. आय एम अ गुड क्रिकेट प्लेअर. व्हॉलीबॉल खेळतो, स्विमिंग करतो, बॅडमिंटन खेळतो, जेन्युइनली खेळतो. मला आवडतं सुद्धा, बऱ्यापैकी चांगलं करतो. पण ही माझी आवड आहे, माझी हॉबी आहे. प्रत्येकाला हॉबी असायला पाहिजे. भरपूर असल्या तर अजून चांगलं. पण हॉबी इज नॉट माय पर्पज. सो व्हॉट डज अ पर्पज कन्सिस्ट ऑफ? स्टॅनफोर्ड विद्यापीठातले अतिशय नामांकित प्रोफेसर आहेत प्रोफेसर विल्यम डेमन. ह्या अख्ख्या जगातले पर्पजचे अध्वर्यू मानले जातात. पर्पज या कॉन्सेप्टचा वैज्ञानिक अभ्यास हा विल्यम डेमन यांनी सुरू केला. तर त्यांनी असं सांगितलंय की पर्पज इन लाईफ बेसिकली कन्सिस्ट ऑफ 3 फीचर्स. इट्स अ फार होरायझन एम. दूरचं लांब पल्ल्याचं एम आहे. मला जोशी बेडेकरमधनं MA करायचं आहे हा माझ्या जीवनाचा पर्पज राहू शकतो का? नाही, कारण हे 2 वर्षात संपणार आहे. इट कॅन बी अ युजफुल गोल. माझ्या पर्पजच्या मार्गावरचं एक युजफुल गोल राहू शकतं की मला या इन्स्टिट्यूटमधनं अतिशय उत्तम मार्कांनी माझं MA MBA जे काही आहे ते करायचं आहे. बट दॅट इट सेल्फ इज नॉट युअर पर्पज. पर्पज हॅज टू बी फार होरायझन. सेकंड, तुमचा पर्पज आहे सो इट हॅज टू बी पर्सनली मिनिंगफुल टू यू. दुसऱ्याला मिनिंगफुल येऊन काय उपयोग आहे? आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पर्पज हॅज टू हॅव अ कंपोनंट विच इज बियॉन्ड द सेल्फ. इफ इट इज ऑल अबाउट जस्ट यू, इट इज युअर हॉबी. जसं रीडिंग बुक्स इज फॉर मी, इट्स माय हॉबी. नथिंग रॉंग इन दॅट. बट आय शुडंट कन्फ्यूज दॅट रीडिंग बुक्स इज माय पर्पज. सो इट इज अबाउट बियॉन्ड द सेल्फ. मी इतरांसाठी काय करू शकतो? आता आपल्यासाठी खरा प्रश्न हा आहे मित्रांनो की हा जो बियॉन्ड द सेल्फचा दायरा आहे, याचा जो स्फिअर आहे, हा आपण किती वाढवू शकतो? आपण स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, थोडंफार आपल्या मित्रमैत्रिणींसाठी तर करतच असतो. त्याच्यात काही फार नवल नाही आहे. वो तो हर जना करताही आहे. पण आपण एक जागरूक नागरिक म्हणून आणि एक पर्पजफुल युवा म्हणून, फ्लरिशिंग युवा म्हणून माझ्या या बियॉन्ड द सेल्फचा दायरा अधिक 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 विस्तारित करू शकतो का? हा खरा मुद्दा आहे ज्याच्यावर आम्ही निर्माणमध्ये फोकस करतो. आणि असं जेव्हा एखादा तरुण मुलगा किंवा मुलगी करायला लागतो, जेव्हा तो त्याचा पर्पजचा शोध घेतो आणि त्या पर्पजचा दायरा विस्तारित करायला जातो, तेव्हा काय होतं? तो कसा दिसतो किंवा ती कशी दिसते? म्हणून आमच्याच प्रोग्रामच्या काही मुलामुलींचं मला उदाहरणं घेऊ द्या. एक उदाहरण, याचं नाव डॉक्टर सूरज म्हस्के. हा नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये याने MBBSचं ट्रेनिंग घेतलं. हा मूळ चंद्रपूर जिल्ह्याचा रहिवासी. आता याचं MBBS झालं शासकीय गव्हर्नमेंट कॉलेजमधनं. त्याच्यानंतर पुढे याने 3-4 वर्ष काम केलं. आता याला ठरवायचं होतं की मी आता पुढे काय करू जीवनात. सहसा चंद्रपूरचा व्यक्ती नागपूरला आल्यानंतर परत जात नाही. तो आयदर नागपुरात थांबतो किंवा म्हणतो पुण्याला जाऊया. पुण्याचा म्हणतो मुंबई, मुंबईचा म्हणतो US. सगळ्यांना जायचं आहे पश्चिमेकडे. तर हा हिरो म्हणाला की नाही 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 आपण परत जाऊया चंद्रपूरला. पण मग त्याने विचार केला की अरे यार, चंद्रपूर जो जिल्ह्याचं ठिकाण आहे तिथे आता एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आलं आहे, तिथे खूप सारे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स आहे. मी तिथे माझंही अजून एक दुकान, असं करून काय करीन, त्याच्याऐवजी अजून काहीतरी वेगळं करूया. तर चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या तालुक्यांमधला एक तालुका आहे सावली. त्या सावली तालुक्यामध्ये, अख्ख्या तालुक्यामध्ये एकही MBBS डॉक्टर नव्हता, एकही नाही. या पठ्ठ्याने त्या सावली तालुक्यामध्ये गेवरा बूज नावाचं एक गाव आहे, असं थोडं मार्केटचं गाव आहे, जिथे वेगवेगळ्या
ठिकाणाहून लोक येतात. सूरज तिथे गेला, त्याने स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस फक्त चालू न करता स्वतःचं सोशल ऑर्गनायझेशन रजिस्टर केलं, सोबत फाउंडेशन म्हणून. त्याची NGO त्याने रजिस्टर केली आणि त्या सोबत फाउंडेशनच्या माध्यमातून त्याची बायको डॉक्टर जानकी, ती डेंटिस्ट आहे, तिने त्याला जॉईन केलं. या दोघांनी मिळून गेल्या 4 वर्षांमध्ये 45,000 पेशंट्सना आरोग्यसेवा दिलेली आहे. That's how a young person with a strong purpose looks like. पुढचे एक उदाहरण घेऊया. याचं नाव अश्विन पावडे. हा मूळ अकोल्याचा, औरंगाबादला शिकला. पुढे याने IIT बॉम्बेतनं MTech केलं. हा किर्लोस्कर नावाच्या कंपनीमध्ये काम करायचा. किर्लोस्कर इज अ वेल नोन कंपनी ऑफ मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट्स, यू वुड हॅव हर्ड. पण याला प्रश्न पडला की एका श्रीमंत कंपनीला अजून श्रीमंत बनवण्यासाठीच मी काम करू की काहीतरी मी वेगळं करू. सो याने आणि याच्या 6 मित्रांनी मिळून स्वतःचं एक ऑर्गनायझेशन सुरू केलं ज्याचं नाव आहे सायन्स फॉर सोसायटी, S4S. आणि यांनी ग्रामीण भागातल्या, औरंगाबादमध्ये यांचे मुख्य ऑपरेशन्स आहेत. तर औरंगाबाद जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासोबत यांनी काम सुरू केलं. आता तुम्हालाही माहिती असेल की शेतकऱ्यांचा एक मेजर प्रॉब्लेम काय असतो की शेतकऱ्याचा माल हा पेरिशेबल असतो. तर माझी समजा काहीतरी भाजी आहे, माझा काहीतरी कांदा आहे, आज संध्याकाळपर्यंत विकल्या नाही गेला तो उद्या नीट राहील का? नाही राहणार, खराब होणार आहे. म्हणून आज संध्याकाळी कवडी मोलाने जरी जात असेल तरी जाऊ द्या रे बाबा, असा डिस्ट्रेस सेल करावा लागतो. मी 10वीत होतो तेव्हा आम्हाला भास्कर चंदनशिव यांचा लाल चिखल नावाचा धडा होता. तुमच्यापैकी कोणी वाचला असेल तर अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो. इतकं सुंदर तो चॅप्टर आहे. सुंदर म्हणूया की हृदयद्रावक म्हणूया, पण तसं आहे. तर हे जे डिस्ट्रेस सेल फार्मर्सला करावं लागतं, या कचाट्यातनं जर फार्मर्सना बाहेर पडायचं असेल तर काय करता येईल? म्हणून यांनी अतिशय इनोव्हेटिव्ह सोलर ड्रायर्स विकसित केले. शेतकरी बाया त्या सोलर ड्रायर्स वापरतात आणि स्वतःच्याच मालाला प्रोसेस करतात. त्या प्रोसेसिंगचे 2 फायदे. त्याच्यामुळे त्यांचं शेल्फ लाईफ वाढलं, आता त्यांना डिस्ट्रेस सेल करायची गरज नाही आहे. दुसरं, प्रोसेसिंग केल्यामुळे नाव दे कॅन सेल इट ॲट अ हायर प्राईस. तर यांनी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे काम उभं केलेलं आहे. यांना ॲशडेन अवॉर्ड आणि आता 2 वर्षापूर्वीचा झायद सस्टेनेबिलिटी प्राईज पण मिळाला. तुमच्यापैकी कोणी चिंग्सचा मसाला खाल्ला आहे का? चिंग्स, ते चिंग्सच्या मसाल्यामध्ये जो कांदा असतो ना, तो बराचसा कांदा यांच्या महिलांनी बनवलेला आहे. अगेन, हाऊ अ यूथ विथ अ पर्पज लुक्स लाईक. लेट्स सी वन मोर एक्झाम्पल. हे जरा पर्सनल एक्झाम्पल आहे. ही माझी बायको. हिचं नाव डॉक्टर आरती. ही मूळ नाशिकची. ही पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेजला शिकायला गेली. ही जेव्हा शिकायला गेली BJ मेडिकलला MBBS करायला, तेव्हा हिचं आयुष्यातलं ड्रीम होतं लवकरात लवकर MBBS करून अमेरिकेला पळायचं, तिकडे जाऊन चिल आयुष्य जगायचं. पण जेव्हा ती तिच्या मेडिकलच्या इंटर्नशिपला आली आणि जेव्हा त्यांना पहिल्यांदा पेशंटसोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला, तुम्हाला माहिती आहे की शासकीय रुग्णालयांमध्ये श्रीमंत पेशंट जातात की गरीब जातात? गरीब जातात. तिला पहिल्यांदा जाणवलं की आपल्याकडच्या आरोग्य सेवेची परिस्थिती किती भीषण आहे. आणि तिला हा प्रश्न पडला की जर इतकी भीषण आरोग्यसेवेची परिस्थिती आहे, रुग्णांना इतक्या खस्ता खाव्या लागतात, दूरपर्यंत त्यांना सेवा मिळत नाही, तर असं जर असेल तर आता एक तरुण डॉक्टर म्हणून माझं कर्तव्य काय? मैं तो चली अमेरिका असं म्हणून पळून जाऊ की मी इथे राहून काहीतरी करायला पाहिजे? या प्रश्नाच्या शोधात ती निर्माणमध्ये आली. कारण निर्माण हा असे प्रश्न पडलेल्या मुलामुलींसाठीचाच प्लॅटफॉर्म आहे. 2011 साली आरती निर्माणमध्ये आली. इट सो हॅपन इव्हेंच्युअली दॅट वी गॉट मॅरिड. तिने चूकच केली म्हणायची, पण तर होतात माणसाच्या हातनं चुका, हो की नाही? मी तर हो म्हणालोच असतो, पण तिने ठीक आहे, घडतात चुका. आरती इव्हेंच्युअली बिकेम अ सायकॅट्रिस्ट आणि आता ती गडचिरोलीला आमच्या NGOमध्ये सायकॅट्रिस्ट म्हणून काम करते. आणि आय एम व्हेरी प्राऊड टू टेल यू की आमचा गडचिरोली जिल्हा 300 किलोमीटर लांब आहे. याची लोकसंख्या 12 लाख आहे. हे भूतानपेक्षा जास्ती आहे. भूतान हा देश नाव ऐकलं आहे? तर भूतान देशापेक्षा जास्ती लोकसंख्या असलेल्या अख्ख्या गडचिरोली जिल्ह्यातली एकमेव फुल टाइम सायकॅट्रिस्ट इज डॉक्टर आरती. म्हणजे एक मुलगी जिचं आयुष्याचं स्वप्न होतं मैं तो चली अमेरिका, ही 180 डिग्रीचा टर्न मारून अशा प्रकारे नाशिकच्या मुलीने गडचिरोलीसारख्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारचं काम करणं सोपं नाही आहे मित्रांनो. मला तरी सोपं आहे, मी तिकडेच वाढलेला होतो. पण आज तिची 15 लोकांची टीम आहे आणि त्या 15 लोकांच्या टीमच्या माध्यमातून ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी मानसिक आरोग्याच्या बाबतीतले उपचार देतात. अगेन, हाऊ अ यंग पर्सन विथ अ पर्पज लुक्स लाईक. लक्षात येते?
मी असे एकामागून एक तुम्हाला पाहिजे तेवढे उदाहरणं देऊ शकतो, कारण माझ्याकडे जवळजवळ अशी 750 उदाहरणं आहेत. कारण आमच्या निर्माणच्या शिबिरातनं ट्रेन झालेले अनेक तरुण मुलं मुली अनेक ठिकाणी जागोजागी जाऊन त्यांना जो कुठचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो त्याच्यावर अशा प्रकारचं काम करत आहे. हा आमचा अजून एक मित्र आकाश बिट्स पिलानीचा ग्रॅज्युएट आहे. हा फार्मर्सचं कोऑपरेटिव्ह चालवतो. तुमचा असा एक गैरसमज होऊ शकतो आत्तापर्यंतची उदाहरणं ऐकल्यामुळे की निर्माणमध्ये जायचं असेल तर यू हॅव टू बी डॉक्टर और इंजिनियर फ्रॉम अ टॉप इन्स्टिट्यूट. तर असं काही नाही. म्हणजे आमच्याकडे एम्स आणि IIT मधली भरपूर मुलं मुली आहेत, पण फक्त त्यांनाच काही निर्माणचे दरवाजे उघडे आहेत असं मुळीच नाही. म्हणून मला एक उदाहरण दाखवायचं अजून आहे माझ्या एका जिवलग मित्राचं. याचं नाव आहे शरद आष्टेकर. हा 12वी फेल आहे. 12वी फेल, त्याच्या पुढे शिकलाच नाही आहे. हा पहिल्यांदा रेल्वेमध्ये हॉकर म्हणून गोष्टी विकायचा. मग हा न्यूजपेपर विकायला लागला. न्यूजपेपर विकता विकता याला वाचायची सवय लागली. सर ही इनक्रेडिबल स्टोरी आहे बरं. न्यूजपेपर विकता विकता वाचायची स्टोरी लागली आणि त्याच्यानंतर त्याच्या लक्षात असं आलं, त्याला आवडायला लागलं वाचायला, पण त्याच्या लक्षात असं आलं की अनेक चांगली पुस्तकं मराठीतच नाही आहेत. आणि गावोगावी जागोजागी जर आपल्याला वाचन संस्कृती वाढवायची असेल तर त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. या पठ्ठ्याने 4,000 रुपयाचं भांडवल घेऊन, किती रुपये? फक्त 4,000 रुपयाचं भांडवल घेऊन, 12वी फेल आहे बरं शरद, पण धमक आहे. याने ठरवलं की मी पुस्तकं विकणार, पुस्तकं ट्रान्सलेट करणार आणि ती जागोजागी घेऊन जाणार. म्हणून त्याने स्वतःचं पब्लिकेशन सुरू केलं, मधुश्री पब्लिकेशन. आज मला अतिशय आनंद आहे तुम्हाला हे सांगायला की शरद आष्टेकर आणि मधुश्री पब्लिकेशन टुडे आर वन ऑफ द मोस्ट लीडिंग पब्लिशर इन मराठी. तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही चांगल्या बुक स्टॉलमध्ये जा, तुम्हाला मधुश्री पब्लिकेशनची पुस्तकं मिळतील. अतिशय उत्तमोत्तम इंग्लिश टायटल्स त्याने मराठीत आणलेली आहे. तिथे तुम्हाला युवाल नोहा हरारी दिसतोय, सेपियन्सवाला, त्याच्यासोबतचा शरदचा फोटो दिसतोय. 4 नोबेल लॉरिएट्सची पुस्तकं त्याने मराठीत आणलेली आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, काही 2 वर्षापूर्वी त्याने मला एक स्क्रीनशॉट पाठवला होता व्हॉट्सॲपला आणि मी तो बघितल्यानंतर ॲक्च्युली माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. कारण हे होतं, प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमधले एक प्राध्यापक होते प्रोफेसर डॅनियल काहनेमन. यांना 2002चं इकॉनॉमिक्सचं नोबेल प्राईज मिळालं. यांचं एक अप्रतिम सुंदर पुस्तक आहे, थिंकिंग फास्ट अँड स्लो. मानवी मेंदू कसा विचार करतो याच्याविषयीचं ते पुस्तक आहे, बिहेवियरल इकॉनॉमिक्सचं. तर जो स्क्रीनशॉट मला शरदने पाठवला होता तो एका लीगल कॉन्ट्रॅक्टचा स्क्रीनशॉट होता. तो लीगल कॉन्ट्रॅक्ट काय होता? तो लीगल कॉन्ट्रॅक्ट हा होता की डॅनियल काहनेमन यांच्या थिंकिंग फास्ट अँड स्लो या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे आणि पब्लिशिंगचे राईट्स आर हिअर बाय बिंग गिव्हन टू मधुश्री पब्लिकेशन. आणि त्या लीगल कॉन्ट्रॅक्टच्या खाली एका साईडला साईन होती डॅनियल काहनेमन यांची स्वतः साईन होती, नोबेल लॉरिएट इन इकॉनॉमिक्स. दुसऱ्या साईडला साईन आमच्या शरद आष्टेकरची होती, 12वी फेल. आणि इट लिटरली म्हणजे टीअर्स स्टार्टेड कमिंग फ्रॉम माय आईज की एक मुलगा विथ फायर इन हिज बेली की मला वाचन संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, तो काय करू शकतो याचं एक उदाहरण आहे. सो मित्रांनो, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द नेशन फॉर द यूथ तर व्हायलाच पाहिजे, पण हे ट्रान्सफॉर्मेशन कोणतरी दुसरा करेल आणि आपल्याला आयतं ताट वाढवून देईल असं घडणार नाही आहे. या देशाचं लांब पल्ल्यात भलं व्हावं याच्यामध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्ट तुम्हाला आहे, राजकारण्यांना नाही आहे. कारण बहुतांश राजकारणी 60, 70, 80च्या पलीकडचे आहेत, ते 20-1 वर्षात जाणार आहेत. त्यामुळे ते लांब पल्ल्याचा विचार करणार नाही आहेत. लांब पल्ल्याचा विचार तुम्हाला करायचा आहे, माझ्या अर्जुनला करायचा आहे. कारण जास्ती काळ या पृथ्वीवर कोण राहणार आहे? तुम्ही लोक राहणार आहात. सो दूसरा कोई तुम्हारे लिए आके कुछ तो भी करेगा ऐसे फिराक में मत रहो. आपल्या फ्लरिशिंगचं, आपल्या पर्पजचं आणि माझं योगदान काय, माझं सोशल कॉन्ट्रीब्युशन काय याच्या नावेचं सुकाणू आपल्याला आपल्या हाती घेतलं पाहिजे. आणि तसं जेव्हा तरुण मुलं मुली करायला लागतात तेव्हा काय चमत्कार घडू शकतो याची ही काही उदाहरणं आहेत. मी इथे निवडकच उदाहरणं सांगू शकलो तुम्हाला, कारण वेळेची मर्यादा आहे. पण तुम्ही जर आमच्या वेबसाईटवर गेलात किंवा इंस्टाग्रामवर गेलात तर तुम्हाला अशा शेकडो तरुण मुला मुलींची उदाहरणं दिसतील की ते असा मार्ग स्वतः चोखाळत आहेत. त्यामुळे आता यांना तर मी जाऊ देतो. पण जर हे तुम्हाला इन्स्पायर करत असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल की हो यार ये कुछ बढ़िया है, मेरे को भी ऐसा कुछ करने का है, तसं जर असेल तर तुमचं स्वागत आहे आमच्या या निर्माणच्या वर्कशॉप्समध्ये.
तुम्ही जर आमच्या वेबसाईटवर गेलात nirman.mkcell.org तर तिथे तुम्हाला याची एक सिलेक्शन प्रोसेसचं टॅब दिसेल. मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस आहे याच्यासाठी आहे कारण आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मुलं मुली अप्लाय करतात. सो वी हॅव टू चूज की किसमें कितना है दम. ठीक आहे. तर म्हणून तुम्ही जर या वेबसाईटवर गेलात आमच्या तर तिथे सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमच्या लक्षात येईल देर इज अन ॲप्लिकेशन फॉर्म. खूप इंटरेस्टिंग ॲप्लिकेशन फॉर्म आहे. तो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरून आम्हाला पाठवायचा आहे. PDF आहे, गुगल फॉर्म आहे, व्हॉटेवर. त्याच्यानंतर आम्ही तुमचा अर्ध्या तासाचा इंटरव्ह्यू घेऊ ऑनलाईन आणि मग आपली जर जुळलं आपलं व्हाईब तर आमची टीम तुम्हाला सांगेल सिलेक्टेड. आणि मग दर महिन्याला आमचा वर्कशॉप असतो. त्याच्यामुळे ज्या कुठच्या डेट्स तुम्हाला सोयीस्कर आहेत, म्हणजे शाळेमध्ये तुमच्या कॉलेजमध्ये जेव्हा तुमची परीक्षा असेल तेव्हा नका येऊ, त्यावेळेला परीक्षेचा अभ्यास करा. पण जेव्हा परीक्षा नाही आहेत, फारसं काही चालू नाही आहे, अशी कुठली तरी डेट तुम्ही चूज करू शकता आणि त्याला घेऊन तुम्ही अगदी नक्की येऊ शकता. आम्ही एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. मेडिकल कॉलेजमधली महाराष्ट्रभरातली मुलं मुली आमच्या शिबिरात येतात आणि मेडिकलची जी युनिव्हर्सिटी आहे MUHS, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिकला आहे, त्यांच्यासोबतही आमचा MOU आहे. तर MUHSने डायरेक्ट डिक्लेअर केलं आहे की जर महाराष्ट्रातल्या कुठल्याही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा मुलगा किंवा मुलगी जर निर्माणला सिलेक्ट झाला तर त्यांना 5 दिवसांची सुट्टी. त्यामुळे तुमची ॲब्सेंटी पण लागत नाही. इथे सुदैवाने मॅडम आहेत, सर पण आहेत, तर मी त्यांनाही विनंती करीन की आपल्या कॉलेजमध्ये आणि इन्स्टिट्यूटमधनं जर मुलं मुली या 5 दिवसांच्या रेसिडेन्शियल वर्कशॉपमध्ये सहभागी होऊ शकलीत तर तुम्हाला कॉलेजकडून सर्वतोपरी सहाय्य मिळेल. याची आपण जरूर खातरजमा करूया. आणि यांच्या सेफ्टीच्या दृष्टीने तुम्ही निशंक राहा मॅडम, कारण ते जे आमचा कॅम्पस आहे 45 एकर्सचं, आम्ही 150-200 लोक तिथेच राहतो. मी, माझी बायको, माझे आई बाबा, माझा मुलगा, आम्ही सगळे तिथेच राहतो. रितिशा जेव्हा आली होती ती आमच्यासोबत तिथेच राहिली. त्याच्यामुळे मुंबईच्या मुलांना गडचिरोलीला कसं जायचं असला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही रितिशाला विचारू शकता, ते बिनधास्त होऊ शकेल. तर हे प्रश्नही तुम्हाला फार मजेशीर वाटतील या ॲप्लिकेशन फॉर्ममधले. आय बेट की तुम्ही या प्रश्नांचा कधी आजपर्यंत विचार नसेल केला. तर हे प्रश्न तुम्ही सोडवण्यातच मजा येते आणि ते सोडवल्यानंतर तुम्हाला पुढची धमाल बघायला मिळेल. या पुढच्या 6 महिन्यातल्या 6 वर्कशॉपच्या तारखा पण आहेत. फेब्रुवारीमध्ये, मार्चमध्ये, एप्रिलमध्ये, मे, जून, जुलै. आमचं मार्च 2027 पर्यंतचं कॅलेंडर ठरलेलं आहे, पण इथे मी फक्त पुढच्या 6 महिन्यांच्या तारखा टाकलेल्या आहेत. तुम्ही आज ती फ्लरिशिंग क्वेश्चनर तर बघणारच आहात, ती तुमच्या भल्यासाठी. पण त्याच्यानंतर जर तुम्हाला असंही वाटलं की मेरे को आगे जाके कुछ और सीखना है और कंट्रीब्यूट करना है, सो डू गो अँड चेक अँड अप्लाय फॉर दिस वर्कशॉप. इट वुड बी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इन्व्हेस्टमेंट इन युअर ग्रोथ. फायनली माय फ्रेंड्स, आमची अशी एक जेन्युइन मान्यता आहे. आमच्या निर्माणच्या प्रोग्रामचं जे टॅगलाईन आहे ती आहे यूथ फॉर पर्पजफुल लाईफ, यूथ फॉर पॅकेजफुल लाईफ नाही. मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, मला 21व्या वर्षी भरपूर मोठं पॅकेज मिळालं, पण मला कळालं नाही की त्याचं मी करू काय. तेवढ्या पैशाची खरंच गरज नव्हती आणि त्या पैशांच्या बदल्यामध्ये मी माझं आयुष्य विकावं टू राईट बँकिंग सिक्युरिटी कोड फॉर सम सॉफ्टवेअर इन द US, हे काही मला मान्य नव्हतं. अनफॉर्च्युनेटली आजकाल आपल्या समाजामध्ये असं घडलेलं आहे की एखाद्या तरुण मुलाची किंमत काय, त्याची वर्थ काय, हे ठरवलं जातं त्याचं पॅकेज बघून. सो वी ट्रूली बिलीव्ह दॅट लाईव्स ऑफ द यूथ आर नॉट अ प्रॉडक्ट टू बी सोल्ड इन द प्रॉफिट इकॉनॉमी. तुम्हाला कदाचित थोडं ऐकायला कडू किंवा जड वाटेल, पण मला सांगू द्या, एखादी वेश्या जी असते ती कंपल्शनमुळे तिचं शरीर विकते आणि हे ती कंपल्शनमधनं करते. कोणाचं स्वप्न नसतं पैदा झाल्यानंतर की मला जीवनामध्ये प्रॉस्टिट्यूट बनायचं आहे. तिला मजबुरी असते म्हणून ती हे करते. तिच्यावरती आपल्या मनामध्ये संवेदनशीलता आणि कणव पाहिजे. पण तुमच्या आणि माझ्यावर तशी मजबुरी नाही आहे मित्रांनो. मग आपल्यावर जर मजबुरी नाही आहे तर आपण आपला मेंदू आणि आपलं डोकं आणि आपलं हार्ट हे विकायला पाहिजे का? हा खरा प्रश्न आहे. तुमच्यातल्या प्रत्येकाने स्वतःच्या पायावर उभं राहणं आवश्यक आहे, कारण आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं इज मॅन्डेटरी. पण सध्या जे झालं आहे की हुएवर इज द हायेस्ट बिडर इन द मार्केट, डोंट आस्क क्वेश्चन्स, टेक हिज ऑर हर जॉब ऑफर. I think that attitude is extremely derogatory, extremely demeaning, because that attitude treats young people as commodities, as products to be bought and sold. तर तुम्ही एक विकाऊ गोष्ट आहात की तुम्ही एक स्वायत्त तरुण मुलगा किंवा मुलगी आहात जी स्वतःच्या फ्लरिशिंगचा, स्वतःच्या पर्पजचा आणि माझ्या सामाजिक कॉन्ट्रीब्युशनचा विचार करणार आहात, हे तुम्हाला ठरवावं लागेल. ते जेव्हा तुम्ही ठरवाल
तेव्हा खऱ्या अर्थाने ट्रान्सफॉर्मिंग द नेशन होईल फॉर द यूथ बाय द यूथ. थँक्यू सो मच फॉर पेशंटली लिसनिंग. माय प्लेजर. कोणाला की अगदी जरूर कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील तर अगदी मोकळेपणे विचारा. येस. नमस्कार सर खूप छान प्रेझेंटेशन झालं आणि एकदम सेन्स ऑफ पर्पज जरी मिळाला नसला तरी त्या दिशेने वाटचाल सुरू आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट सर, मी मागच्या 2-3 वर्षापासून मला वाटतं मला मित्र पाठवते निर्माणचं, आणि मी फॉर्म पण फिलअप केला पण मला कुठलाही रिस्पॉन्स आला नाही. आणि मला आजच व्हॉट्सअपवर कोणीतरी विचारलं, म्हणजे माझ्या मित्राला मी कॅम्प केला होता संभाजीनगरला, तर तो गौरव म्हणून एक मुलगा आहे, त्यांनी कॅम्प केला आहे, तर त्याचाही मला रिस्पॉन्स आला. तर आज मला मिळालं आहे, म्हणजे त्यांच्याकडनं क्वेश्चन सुरू आहे पण अजून सोल्युशन मिळालेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट सर, तुम्ही जे म्हणाला की अमेरिकेला वगैरे गेला होता, तर मला माझं अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीमध्ये सिलेक्शन झालं होतं. तर ते म्हणजे सोशल वर्क तर करायचं आहे, परंतु ती लेन्स घेणं, एज्युकेशनची लेन्स घेणं गरजेचं आहे का अजिम प्रेमजी विद्यापीठात जाऊन, ते विचारायचं होतं. थँक्यू. बरं, ग्रेट. तुमचा जो तुमचं नाव? तुषार पाटील. तुषार पाटील. तुमचा जो पहिला प्रश्न आहे याच्याविषयी मी थोडा अनभिज्ञ आहे. ओके. कारण माझी अख्खी टीम ते पूर्ण सिलेक्शनचा पार्ट बघते, पण मी गेल्यानंतर त्यांना जरूर तुमचं नाव सांगेन. ओके, पण सर राईट नाव आय एम 30, दॅट्स वाय. ठीक आहे ना, विल फिगर इट आउट काय घडलं आहे ते. आणि इफ देर इज सम मिसमॅच, असं सहसा तो होत नाही. ज्यांच्या कोणाचं सिलेक्शन आमच्या इंटरव्ह्यूच्या स्टेजसाठी होतं त्यांना आमच्याकडनं रिप्लाय जातो, ज्यांचं सिलेक्शन होत नाही त्यांना जात नाही. पण काय घडलंय मला गेल्यानंतर तपासू द्या आणि आय विल आस्क देम टू गेट बॅक टू यू. Okay. तो तुमचा पहिला भाग झाला. दुसरा प्रश्न जो तुमचा आहे तो आहे की सामाजिक कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल तर डिग्रीची गरज आहे का? हो आणि नाही. म्हणजे अशा अर्थाने की जर तुम्हाला सर्जरी करायची असेल तर तुम्हाला सर्जरीची डिग्री लागेल, कारण त्याच्याशिवाय डुईंग सर्जरी इज क्राईम आणि तुम्हाला जमणारी नाही. पण बाकी असं काही मॅन्डेटरी नाही आहे की कुठली तरी डिग्री असेल तर त्या डिग्रीचाच उपयोग होईल. त्याच्यामुळे मी सुझाव असा देईन की जे काही तुमचं UG PG जे काही तुम्ही आत्ता करता ते इमानी इतबारे पूर्ण करून घ्या. त्याच्यामध्ये चांगल्या मार्कांनी चांगलं कौशल्य प्राप्त करून ते पूर्ण करा. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या कुठच्या सामाजिक प्रश्नाविषयी आस्था वाटते, जो कुठचा प्रश्न तुम्हाला असं वाटतं की मला ना याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, त्याच्यामध्ये काम करणारे महाराष्ट्रभरामधले भारतभरामधल्या बेस्ट ऑर्गनायझेशन्स कोण आहेत त्यांना अप्लाय करा. जर मला कम्प्युटर इंजिनियर म्हणूनच काम करायचं असतं तर मी सिमॅन्टेक, गुगल, ॲपल अशा ठिकाणी गेलो असतो, जसं मी सिमॅन्टेकमध्ये गेलो होतो. बिकॉज इफ आय वॉन्टेड टू डू दॅट आय शुड फायगर आउट द बेस्ट पीपल इन दॅट बिझनेस अँड ट्राय अँड वर्क विथ दॅम. सिमिलरली मला जर सोशल ॲक्शनमध्ये रुची आहे तर त्याच्यामध्ये सर्वोत्तम काम करणाऱ्या भारतातल्या 5, 10, 15, 20 संघटना कुठल्या आहेत त्यांच्यातल्या कोणासोबत तरी काम करायला सुरू करावं. 2-3 वर्ष ते काम केलं की तुम्हाला तुमचा सूर गवसेल, मग तुम्हालाच आपोआप कळेल की मी पुढे काय करायला पाहिजे. तोपर्यंत एका डिग्रीनंतर दुसरी डिग्री, तिसरीनंतर तिसरी डिग्री, असा डिग्रींचा सुळसुळाट तोपर्यंत करू नये असं मला वाटतं. माहीत नाही का होत नाही, कदाचित ते 15-20 लाख आणि 25 लाखाची फीस भरून जातात आणि त्याच्यामुळे दे हॅव ऑलरेडी पेड अप सो मच मनी दॅट दे आर बिझी रिकवरिंग दॅट मनी. सो दॅट कुड बी अ रिझन. माझा दुसरा प्रश्न नाही आहे, इट्स अ कमेंट. तुम्ही म्हणता की रीडिंग ही हॉबी आहे. आय बेग टू डिफर, कारण मी नाटक बघतो, मी ट्रेकला जातो, ही माझी हॉबी असू शकते कारण मी ती फावल्या वेळात करतो. पण आपण एक काम करूया. रीडिंग माझं सेल्फ ग्रोथ आहे, माझी सेल्फ एकच डेव्हलपमेंट आहे सेकंड, ती. प्रश्न असेल तर आपण सध्या प्रश्न घेऊया. तुमचा प्रश्न आहे काही? नाही, माझी फक्त एक कमेंट आहे. दॅट्स ओके. प्रश्न? आता 2 पुरुषांनी प्रश्न विचारले आहेत, त्यामुळे आयडियल होईल जर एखाद्या स्त्रीने विचारला तर. कुठल्याही प्रकारचं असेल तर बिनधास्त विचारा. मॅडमला बॅटिंग करावी लागते तुमच्या वतीने, हे फार योग्य नाही बरं. हॅलो, इथून बाजूला मला बोलू दे. अमृतवाणी
थँक्यू ह्याचा सो मच प्रत्यय आला आज मला तुमच्या बोलण्यातून. आणि दोन प्रश्न किंवा प्रश्न असे नाही आहेत, गायडन्स म्हणा किंवा दुसरं काहीतरी म्हणा त्याला. तुम्ही पर्पजबद्दल बोललात. अनेकदा आपल्याला काहीतरी सापडल्यासारखं वाटतं आणि अर्थात म्हणजे ही इट्स अ व्हेरी लॉंग टर्म प्रोसेस. पण ते स्पिरिट टिकवण्यासाठी जो धीर व्यक्तिमत्वात यावा लागतो, त्याच्यासाठी अर्थातच तुमच्या यूथ प्रोग्राम्समध्ये काहीतरी हे होत असेल तर त्याविषयी पण थोडंसं कारण होतं कसं की असं काहीतरी मिळालं मला आणि मग असे अनुभव येतात, मग म्हटलं जातं ह्या अनुभवांमुळे मी सोडलं. तर तसं नसतं ते. Correct. ते आतूनच यावं लागतं असं थोडंसं वाटलं मला. Absolutely. आणि दुसरं तुम्ही पॅकेजचं म्हणताय तर ते अगदी बालपणापासून सुरू होतंय. आपल्याला आज आपण कुठल्याही स्तरातले असो म्हणजे त्याचा संबंध म्हणजे इट हॅज बिकम अ स्टेटस सिम्बॉल. Yeah. तुमची मुलं कुठल्या शाळेत जातात, कुठल्या कॉलेजला जातात आणि आम्हाला म्हणजे बिंग पार्ट ऑफ हायर एज्युकेशन आमच्यासाठी चॅलेंज हाच आहे की किती मुलं प्लेस झाली आणि किती पॅकेजला झाली हेच विचारतात. कोणी विचारत नाही आम्हाला की किती मुलांचं तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन केलं, Correct. किती मुलांना तुम्ही कल्टिवेट केलं, किती मुलांना तुम्ही कॉन्ट्रीब्युटर्स केलं. इनफॅक्ट आम्ही असं काही बोलायला लागलो तरी व्यवस्था आम्हाला आजही गप्प करते. खरं. तर ह्या सगळ्याविषयी नुसतं असं म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही हे बोलता हे चांगलं आहे, आज मी हे बोलू शकले. नाहीतर एकूण सगळी चुप्पी आहे की मोठं पॅकेज द्या मुलांना आणि पाठवून द्या. हे कुठून झालेलं आहे समाजात याचा शोध घ्यायला पाहिजे असं थोडंसं वाटलं. आणि नक्कीच मला आपल्याबरोबर MOU करून मुलांना व्यवस्थित पाठवायला आवडेल. त्यांचं व्यवस्थित आम्ही आता एक सायकोमेट्रिक सर्वे केला, खूप इंटरेस्टिंग त्याच्यात मुलांबद्दल हे आलेले आहेत. तर एक छोटी बॅच घेऊन किंवा पुढे 1 by 1 स्टेप बाय स्टेप मला आपल्याबरोबर काम करायला आम्हाला सगळ्यांना आवडेल ना रे. येस, थँक्यू सो मच मॅम. मी तुमच्या त्या दुसऱ्या कॉमेंटशी तर अगदीच सहमत आहे की द अमाऊंट ॲज इफ दॅट्स अ व्हॅलिडेशन ऑफ युअर वर्थ ॲज अ ह्युमन बिईंग, हे मला असं वाटतं गडबड झालेली आहे. म्हणून एक पथ्य मी पाळतो आणि मी तुम्हालाही अपील करेन की ते पथ्य पाळा. नेव्हर एव्हर मेन्शन युअर पॅकेज टू एनीवन. समोरच्याला काय घेणं देणं आहे तुमचं ॲक्च्युअल पॅकेज काय म्हणायचं तर हे सांगू शकता, हो मी माझ्या पायावर उभा आहे, मला आवश्यक आहे तेवढे कमवतो, गुड इनफ. मग ते किती कमवतं याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे. सो आपल्याला याच्यावरचं उत्तर हेच आहे की पॅकेजचा आज जो दिखावा झाला आहे आणि इव्हन आईबाप देखील आपल्या मुलाच्या विषयी किंवा मुलीच्या विषयी बोलताना तो किंवा ती कसा आहे, काय करतात, काय नाही करत, त्याच्यातले किंवा तिच्यातले काय 4 चांगले गुण आहे हे न बोलता माझ्या मुलाला 20 लाखाचं पॅकेज लागलं म्हणजे माझा मुलगा बैल आहे आणि त्या बैलाची बोली ही 20 लाख आहे, तुमची 21 लाख असेल तर सांगा, मी पोराला सांगतो बेटा तिकडे जाऊन मान हलवायची. तर दुर्दैवाने आईबाप देखील आता अशा प्रकारच्या या प्रचाराला बळी पडलेले आहेत. तर याच्यातही परत आईबाबांना बदलणं हे तुमचं काम नाही, तुम्ही कोणाला बदलू शकता, स्वतःला. सो तुम्ही एक तर तुमचं पॅकेज कोणाला सांगू नका, पायावर उभे व्हा स्वतःच्या आणि सांगा आय एम अर्निंग इनफ फॉर माय सेल्फ अँड आय एम हॅपी विथ दॅट. आणि विचारूही नका आणि मायबापांना सांगा की आमच्याविषयी बोलताना आमच्यामध्ये जर 1, 2, 4 चांगले गुण असतील तर त्याचा उल्लेख करा. आमचं पॅकेज किती इज नॉट द थिंग टू फ्लॉन्ट. इट्स नॉट द थिंग टू फ्लॉन्ट. सर या अनुषंगानेच प्रश्न आहे की यासाठीच काही समाजाचं किंवा पालकांचं त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करावं असं तुम्हाला वाटतं का. कोणीतरी करायला पाहिजे पण तो व्यक्ती मी नाही. आम्हाला असं वाटतं की डायरेक्टली यूथसोबत काम करूया आणि त्यांनी ठरवावं की आपल्या आईवडिलांना काय सिग्नल द्यायचा. कोणीतरी पालकांसोबत काम कदाचित जरूर करावं पण ते कोणी हे शोधायला पाहिजे. येस, मला वाटतं तेच अवेअरनेस आणि सेन्सिटिव्हिटी स्प्रेड केल्याशिवाय हे होणं थोडं कठीण वाटतं. तर पुन्हा प्रश्न मग पॅकेजकडेच येतो मग. येस, थँक्यू. और कोई सवाल. Should I ask you a simple question? While reading, I have come across a lot of things that your past is responsible for a lot of things. A lot of beliefs are there in you and they are instilled in your brain. Now, by the time a person grows as a youth also, he already has a past of whatever before 18.
So 17 years, he has already built up a lot of things in his brain. So, this is another challenge that will he be clearing your exams because of that past or all that, whether that fire is there, because everybody looks for performers and achievers. So how can we help them? The good thing is, latest developments in neuroscience have told us that human brain keeps on changing till the time we die. पूर्वी लोकांना असं वाटायचं की वयाच्या 5 वर्षापूर्वीपर्यंतच मानवी मेंदूचा विकास होतो, 5 वर्षांतर यू आर सेट इन स्टोन. तर असं काही नाही आहे, असं आता लक्षात आलेलं आहे. आणि इनफॅक्ट तुमचं जे वयोगट आहे त्या वयोगटामध्ये तुमच्या मेंदूचा अतिशय भराभरा विकास होत असतो आणि होऊ शकतो. दॅट डिपेंड्स ऑन तुम्ही त्या मेंदूला डाएट काय देता. दोन्ही प्रकारचं डाएट, ॲक्च्युली डाएट आणि दुसरं बौद्धिक डाएट. ते जर तुम्ही आपल्या मेंदूला चांगलं दिलं तर तुमच्या मेंदूचा विकास झपाट्याने होऊ शकेल. त्याच्यामुळे प्रत्येकाचाच काहीतरी पास्ट आहे, तो पास्ट चेंज करणं आपल्या हातात नाही आहे, पण माझा प्रेझेंट चेंज करणं माझ्या हातात आहे. सो टेक कंट्रोल ऑफ युअर प्रेझेंट. यू विल नॉट जस्ट चेंज युअर प्रेझेंट, यू विल ऑल्सो चेंज युअर फ्युचर. त्यामुळे तेच उत्तर आहे सर. सर मला एक क्वेश्चन आहे की पर्सनल डेव्हलपमेंटसोबत एज्युकेशनल डेव्हलपमेंट प्लस फायनान्शियल स्टेटस ह्याचा समतोल कसा आपण निर्माण करायचा. पण याच्यात अडचण काय, म्हणजे आयडियली ऑल 3 आर सपोज टू गो टुगेदर. अडचण कुठे येते? तोच तर प्रॉब्लेम होतो. पण म्हणजे काय घडतं मला सांग ना. एकीकडे पर्सनल डेव्हलपमेंट बघायला गेलं तर कुठे ना कुठेतरी एज्युकेशनल डेव्हलपमेंट ही खाली येत जाते. म्हणजे अभ्यासाकडे लक्ष कमी होत जातं आणि किंवा एका कामाकडे कुठे वळलो, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी व्हिडिओ एडिटिंग करतो तर माझी जी पर्सनल डेव्हलपमेंट मी मानतो जी की म्हणजे जिम करणं किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या कुठे ना कुठेतरी अवॉइड होतात. तर ह्याचा जो समतोल निर्माण कसा करायचा आपण. तर दिवसाला 24 तास आहेत, 8 तास झोपायला पाहिजे. खरंच झोपायला पाहिजे. 8हून जास्ती झोपू नका, पण 8हून कमी झोपू नका. देर इज नो लॉट ऑफ रिसर्च विच टेल्स द 8 hours ऑफ स्लीप इज नेसेसरी. उरलेले 16 तास तुझ्याकडे आहेत मित्रा, तर तुला त्या 16 तासातच जो काही समतोल आखायचा आहे तो आखावा लागेल. दॅट्स अ हार्ड फॅक्ट ऑफ लाईफ. आणि ॲक्च्युली जर आपण रेग्युलरली प्लॅन केलं तर एवढं काही अवघड होत नाही. म्हणजे आता आजची तारीख काय, 21. अजून 10 दिवसांनी मी 40 वर्षांचा पूर्ण होईन 31 जानेवारीला. माझं लग्न झालं आहे, मला 5.25 वर्षांचा मुलगा आहे, मी निर्माणचा डायरेक्टर म्हणून काम करतो. सो कदाचित मला असं वाटतं की मी तुझ्यापेक्षा जास्त बिझी असेन. आणि असंच घडतं. मी तुझ्या वयाचा होतो तेव्हा याच्यातल्या अनेक जबाबदाऱ्या माझ्यावर नव्हत्या, पण जसं जसं आता माझं वय वाढत गेलं नवीन जबाबदाऱ्या आल्या, रिलेशनल जबाबदारी आल्या, कामाच्या जबाबदारी आल्या. पण त्याच्यात वेळ काढावा लागतो. म्हणून ज्या वेळेला जे करतोयस ते तू फुल्ली करू शकतो का. व्हिडिओ एडिटिंग करताना जिमचा विचार करू नको आणि जिम करताना व्हिडिओ एडिटिंगचा विचार करू नको. जेव्हा जे करतोय ते फुल्ली कर, त्याच्या वेळा आखून घे. दॅट इज द ओनली वे दॅट यू कॅन गो थ्रू. आणि सुदैवाने त्यातलं एक बरं होणार आहे की एज्युकेशन नावाची जी गोष्ट आहे ती तुझी आज ना उद्या संपणार आहे. म्हणजे फॉर्मल एज्युकेशन, त्याच्यानंतरही स्वतःला सेल्फ ग्रोथमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायलाच पाहिजे जसं ते म्हणाले. सो फॉर एक्झाम्पल मी जे 40 पुस्तकं वाचतो वर्षाला, त्याला मला वेळ द्यावा लागतो. पण ते आता काही मला परीक्षा असाइनमेंट असली भानगड नाही आहे. मी स्वतः ठरवतो, माझ्या आनंदाच्यासाठी ते वाचतो. पण तो माझ्या सेल्फ डेव्हलपमेंटचा भाग नक्कीच आहे. मला खेळायला आवडतं किंवा व्यायाम करायला आवडतो, तेही माझ्या सेल्फ डेव्हलपमेंटचा भाग आहे. पण त्या 16 तासातच गणित बसवावं लागेल यार. तरी देर इज नो अदर मॅजिक बुलेट टू दॅट. येस. हे जे सेशन झालं ते मला असं वाटतं आमच्या पॅरेंट्ससोबत सुद्धा झालं पाहिजे. कारण जे पॅकेजची गोष्ट आली ती आता आम्हाला माहिती आहे की पॅकेज आहे इम्पॉर्टंट, पण आमचे जे गोल आहेत ते वेगळे आहेत आणि पॅरेंट्सना असं वाटतं की हे केल्यावर चांगलं पॅकेज मिळणार. तुझं जे पॅशन, आता मला मेहंदी वगैरे असं म्हणजे ब्रायडल कोर्सेस आवडतात, मेकअप आर्टिस्ट वगैरे, पण माझ्या घरच्यांना असं वाटतं जर एज्युकेशन म्हणजे CS वगैरे केलंस, हे केलंस तर तुला चांगलं पॅकेज मिळेल. मी करते पण मला असं वाटतं की हे सेशन त्यांच्यासाठी सुद्धा असावं की बाकीच्या गोष्टींमध्ये पण बस. बघ, आपल्या आईबाबांना पटवणं हे आपलं काम आहे. हो, पण तुला जर उद्या एक मुलगा आवडला तर तू काय म्हणशील,
मला असं म्हणशील का माझ्या घरी ये आणि जरा आईबाबांचं सेशन घे, मी घेईन, मी घेईन, हां मी घेईन. तुला गंमत सांगू का, एक मला एकदा कोविडमध्ये मी नाशिकला होतो त्यावेळेला मला एक फोन आला अननोन नंबरवरनं. तर मी फोन उचलला, तर म्हणे तुम्ही अमृत बंका. तर म्हटलं हो. तुम्ही इंटरकास्ट लग्न लावून देता ना म्हणे. मी एकदम मी चकित झालो. म्हटलं हे कुठं झालं भाऊ. मी त्याला म्हटलं अरे माझं इंटरकास्ट लग्न झालंय पण माझा काही लग्न लावण्याचा व्यवसाय नाही आहे म्हटलं. त्याला कुठून तरी कळालं, तो औरंगाबादचा होता, त्याला काहीतरी त्याची जी गर्लफ्रेंड होती ती वेगळ्या जातीतली होती आणि त्यांना प्रचंड विरोध होता. तर त्याला कुठल्या तरी भल्या माणसाने सांगितलं अमृत बंगांना फोन कर, ते तुला काहीतरी मदत करतील. तर मी केली त्याला मदत. हां पण तो माझा पार्ट टाईम म्हणजे पार्ट टाईम काम आहे. मुख्य मुद्दा हा, तुझ्या मुद्द्याशी मी सहमत आहे, पण हे तुलाच करावं लागेल. आणि त्याच्यातली मी ट्रिक सोपी आहे तुला सांगतो. आई वडिलांना कन्व्हिन्स करण्याच्या भानगडीत पडू नकोस. तुझं इथलं शिक्षण संपलं रे संपलं की तू स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या उभी हो. आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य जोपर्यंत आपल्याला नाही तोपर्यंत आईबाप आपलं ऐकणार नाही. त्यामुळे आईबापांचं मत बदलणं हे पोरापोरींचं काम नाही. मी माझ्या मायबापाचं कधी ऐकलं नाही आणि माझा मुलगा आत्ताच माझा ऐकत नाही. आणि आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ दॅट. आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ द फॅक्ट दॅट माय सन डझंट लिसन टू मी. कारण बापाचं ऐकून भलं होत नाही. त्याच्यामुळे काही गैर नाही आहे, काहीही गैर नाही आहे. आय एम व्हेरी हॅपी दॅट माय सन डझंट लिसन टू मी. तो इतर 4 चांगल्या लोकांना ऐकतो ते बरं आहे. मी त्याला काय सांगतो याच्यापेक्षा जास्त तो काय बघतो की आपला बाप जगतो कसा. मी त्याला वाटेल तेवढे उपदेश करू शकतो पण तो बरोबर हुशार आहे. तो बरोबर बघतो की बाबा नेमकं करतो काय. जे बाबा करतो ना ते तो आपोआप पिकअप करतो. सो मला जर अर्जुनवर काही चांगला संस्कार करायचा असेल तर ट्रिक एकच आहे, तोंड आपल्या कृतीतनं दाखवायचं. सो तू कृतीतनं तुझ्या आईबाबांकडनं जे घ्यायचं ते घे. त्याच्यानंतर तू त्यांना कन्व्हिन्स करण्याच्या भानगडीत मुळीच पडू नको. पण तुला स्वतःच्या पायावर उभं राहणं आवश्यक आहे. ते स्वातंत्र्य जोपर्यंत तू मिळवणार नाही तोपर्यंत आई वडिलांना असंच वाटणार आहे की येतो बच्ची आहे. लक्षात आलं का. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. चांगला प्रश्न आहे पण तिचा. अजून कोणी. चला मग थांबूयात. ग्रेट. येस. उपप्राचार्य प्राध्यापक सुभाष शिंदे सरांना विनंती करते. महेश पाटील सर. सर काही व्याख्यानं अशी असतात की 1 तास किंवा 2 तासाची वेळ असते आणि ती झाली की ते व्याख्यानं संपतात. आज तुम्ही जे काही विद्यार्थ्यांशी छान संवाद साधलाय, मला असं वाटतं की हे व्याख्यान इथेच संपत नाही. चिंतन सुरू होईल आणि त्यातून नक्कीच कृती घडेल याची आशा मी व्यक्त करते. आणि सगळ्यांचेच आभार मानते सर, तुम्ही आज इथे आलात आणि छान विद्यार्थ्यांशी संवाद साधलात. आणि अर्थात आमच्यासाठी ही खूप छान मेजवानी होती आणि खूप सुंदर असं तुमचा संवाद झाला, तर त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक सुभाष शिंदे सर, तसंच या व्याख्यानमालेचे प्रमुख डॉक्टर महेश पाटील सर आणि उपप्राचार्य, तसेच इथे उपस्थित सगळे मान्यवर, सगळे विद्यार्थी आणि या वानबेडेकर व्याख्यानमालेचे सगळे जे काही व्हॉलेंटियर्स आहेत, आदित्य दादा आणि ब्रिम्सचे ज्यांनी आपल्याला हा पाणिनी सभागृह उपलब्ध करून दिला, या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते.